लिंक पाठवू सर. मला सर सुरू करा. हां कुठे नाही दिसत नाही कुठे नाही ते नाही सर. ओके स्टार्ट करा सर. रेकॉर्डिंग सुरू केली. काय बोलणार आले मध्ये तर बोलतील स्टार्ट करा तुम्ही. Very good morning one and all. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर वाणिज्य विभागांतर्गत आपण 3 दिवसीय शिबिर घेत आहोत आणि या 3 दिवसीय शिबिराच्या दुसऱ्या पुष्पामध्ये आपण डॉक्टर लक्ष्य कौशिक पुरी सरांचं आज व्याख्यान आयोजित केलं आहे. पुरी सर वैजापूर महाविद्यालयात विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूरला असिस्टंट प्रोफेसर म्हणून वाणिज्य विभागात कार्यरत आहे. सरांनी M.Com सेट PhD या पदव्या मिळवलेल्या आहेत. सर गेल्या 4 वर्षापासून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या बलभीम महाविद्यालयामध्ये आणि वैजापूर महाविद्यालयात कार्यरत आहे. 10 वर्षापासून सर टॅलीचं प्रोफेशनल ट्रेनिंग सर देत आहेत. इंडस्ट्रियल पीपल असतील किंवा एज्युकेशन सेक्टर असेल किंवा ट्रेड सेक्टर असेल, सर त्या ठिकाणी ॲज अ टॅलीचे रिसोर्स पर्सन आणि एक्सपर्ट्स म्हणून गेल्या 10 वर्षापासून काम पाहत आहेत. जवळपास 100 पेक्षा जास्त अवेअरनेस सेशन GST वरती सरांनी GST येण्यापूर्वीच दिलेले आहेत. तर वेगवेगळ्या गव्हर्नमेंट बॉडीजला सुद्धा ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात. जिल्हा परिषद असेल, सिपेट असेल किंवा वेगवेगळ्या ज्या बॉडीज आहेत ज्यांनी टॅली सॉफ्टवेअर्स वापरायला सुरुवात केली आहे, अशा वेगवेगळ्या गव्हर्नमेंट बॉडीजला सर ॲज अ ट्रेनर म्हणून ट्रेनिंग देतात. सरांनी CMA, ICAI अशा म्हणजे CICS, CMA अशा ठिकाणी सर केस लेक्चर सुद्धा देतात. सरांचे जवळपास 15 रिसर्च पेपर वेगवेगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल सेमिनार आणि कॉन्फरन्समध्ये पब्लिश झालेले आहेत, सरांनी प्रेझेंट केलेले आहेत. सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग फर्स्ट आणि सेकंड या विषयाच्यासाठी सिलेबस डिझाईनच्या कमिटीवरती गेल्या 2-4 वर्षापासून सर कार्यरत आहे. सरांना परफॉर्मर म्हणून 2017 मध्ये टॅली एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेकडनं अवॉर्ड देण्यात आलेला आहे. सर देवगिरी कॉलेजचे ॲल्युमनाय आहे. सरांचं PG देवगिरी कॉलेजमध्ये झालेले आहे. असे टॅली आणि कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये एक्सपर्ट असलेले सर आज आपल्याला व्याख्याते म्हणून या दुसऱ्या पुष्पात लाभलेले आहेत. मी सरांचं शब्दसुमनांनी या ठिकाणी स्वागत करतो. जर प्राचार्य साहेब असतील तर प्राचार्य साहेबांना मी अशी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या प्रसंगी बोलावं. आहेत प्राचार्य साहेब? सर जॉईन झाले? हो प्राचार्य सर बोलणार आहेत. जॉईन झालेले सर, जॉईन झालेले. सर आवाज येत नाहीये, अनम्यूट करा प्लीज. Good morning to all and one. Good morning sir. Yeah. Very good morning sir. आज आपण टॅली या विषयावरती वर्कशॉप मध्ये श्रीयुत पुरी
डॉक्टर पुरी यांना बोलवलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम मी मुक्तानंद महाविद्यालयातल्या कॉमर्स डिपार्टमेंटचं अभिनंदन करतो. कॉमर्स डिपार्टमेंटचे हेड डॉक्टर गायकवाड सर, त्यांचे सहकारी डॉक्टर निकम, त्याच्याच बरोबर असलेले डॉक्टर पाडळे आणि त्यांची टीम, आमच्या सहयोगी उपप्राचार्य बागुल मॅडम, बी टी पवार, डॉक्टर साबणे, सातपुते आणि या सर्व जणांनी मिळून सध्याचं जे हे डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स तर्फे जे वर्कशॉप आयोजित केलेलं आहे, त्या वर्कशॉप मध्ये नॉन टीचिंग स्टाफ आणि स्टुडंट्स ऑन टॅली ERP 9, तर हे खरं अत्यंत आजच्या काळामध्ये सुसंगत आणि अत्यंत महत्वाचं अशा विषयाचं हे वर्कशॉप आहे. या वर्कशॉप साठी टॅली एक्सपर्ट आपल्या मध्ये डॉक्टर लक्ष्मीकांत पुरी, VP कॉलेज वैजापूर यांनी येऊन आपल्याला छानपैकी असं मार्गदर्शन केलेलं आहे. काल सुद्धा अशाच प्रकारचं छान वेबिनार कॉमर्स डिपार्टमेंट तर्फे आयोजित झालेलं होतं. पहिली जी अकाउंटिंगची आपली सिस्टीम होती, तर त्या सिस्टीम मध्ये मी म्हणजे जेव्हा पाहत होतो विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलवर असताना, तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्या बाबींची जुळणी करायसाठी अकाउंट्स विभागाला ऑफिस मधल्या सुद्धा खूप असा वेळ द्यावा लागायचा आणि ऑफिस अवर्स नंतर सुद्धा 2-2 तास चालले जायचे. पण ज्या वेळेला आम्ही कॉम्प्युटरायझेशन आणि टॅली वापरायचा निर्णय घेतला आणि ते कंपल्सरी केलं, तर त्याच्यानंतर मात्र हे काम नंतर 10 मिनिटातच आटपून जायला. तर ही बाब अत्यंत सोपी, समजून घेतली तर, आणि अत्यंत महत्वाची आहे. नॉन टीचिंगच्या लोकांना सुद्धा, आपल्या अकाउंट्सच्या लोकांना याच्यामध्ये टॅलीमध्ये जे अपडेट्स येत असतात, नवीन नवीन फीचर्स येतात, नवीन नवीन माहिती येते, ती सुद्धा अशा वर्कशॉपमुळे मिळू शकते. त्याच पद्धतीने आपले जे PG चे विद्यार्थी आहेत, UG चे विद्यार्थी आहेत, त्यांनी सुद्धा टॅली सॉफ्टवेअरचे ते जर मास्टर झाले तर त्यांनाही फार चांगल्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध आहेत. आणि या गोष्टींमध्ये, या अशा प्रकारच्या ज्या आपल्या दैनंदिन जनजीवनात कामाच्या येणाऱ्या गोष्टी आहेत आणि आपल्याला या उपयोगी पडणाऱ्या आहेत, त्या या टॅली कोर्स मधून आपल्याला निश्चितच मिळतील. मी थोडं प्रवासात असल्यामुळे व्हॉइस रेकॉर्डिंग मला बरोबर ऐकू आलं नाही. मला वाटतं गायकवाड सर, आता आपण टॅलीचं हे मार्गदर्शन शिबिर चालू करत आहोत, बरोबर आहे? यस सर. तर याच्यामधून आपला नॉन टीचिंग स्टाफ आणि स्टुडंट्स हे चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन घेतील आणि विद्यार्थी जे आहेत त्यांच्या स्किल सुद्धा एनहान्स व्हायला याची फार मोठी मदत होणार आहे. हे असे वरचेवर वर्कशॉप जे कॉमर्स डिपार्टमेंट आयोजित करतंय, त्याचा मला वाटतं निश्चितच आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, किंबहुना आपल्या फॅकल्टीला, आपले टीचर्स जे आहेत, आपलं स्टाफ जो आहे नॉन टीचिंगचा, त्यांना सुद्धा निश्चितच खूप चांगला फायदा होईल. मी या वर्कशॉपला शुभेच्छा देतो आणि कॉमर्स डिपार्टमेंटला धन्यवादही देतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू सर. यानंतर मी
आमच्या विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर संदीप गायकवाड सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी एक दोन शब्दात या आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर मधुसूदन सरनाईक सर, आमच्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर वैशाली बागुल मॅडम, उपप्राचार्य डॉक्टर बी टी पवार सर, उपप्राचार्य डॉक्टर विशाल साबणे सर, त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयामध्ये माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे माझे मित्र डॉक्टर दीपक निकम सर, आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचं निवेदन करणारे डॉक्टर अंकुश पाडळे सर, या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी आहात. महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी, बीकॉम फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, एमकॉम फर्स्ट इयर, सेकंड इयर व इतर महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, दोस्तो, आपण आज पाहतो अनेक वर्षापासून आपला अनुभव आहे की टॅलीला आजपर्यंत कुठलीही ऑप्शनल सॉफ्टवेअर बनवू शकलेलं नाही. आजपर्यंत सगळं प्रशासकीय, सगळं अकाउंटिंग सायकल टॅली ERP 9.0 या एकमेव माध्यमातून आपण करत आहोत. तर या सॉफ्टवेअर संदर्भात विद्यार्थ्याला माहिती व्हावी, या विषयाच्या संदर्भामध्ये एक वर्कशॉप का आयोजित करू नये. आणि ह्या पॅन्डेमिक कोविड-19च्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपण एकमेकांना पाहू शकत नाही, भेटू शकत नाहीये, परंतु आपण एकमेकांना एज्युकेट करू शकतो, आपण एकमेकांना खऱ्या अर्थाने तांत्रिकदृष्ट्या साक्षर करू शकतो, असा एक मानस महाविद्यालयाच्या प्राचार्य साहेबांनी बोलून दाखवला. आणि मग त्या मानसाला अतिशय चांगल्या पद्धतीने स्वरूप देण्याचं काम माझे कलिग डॉक्टर पाडळे सर आणि डॉक्टर निकम सर यांनी ही गोष्ट मनावर घेऊन आजचा सुंदर असा कार्यक्रम आपल्या समोर सादर होताना दिसतोय. आणि या कार्यक्रमाचं दुसरं पुष्प गुंफण्यासाठी जे एमकॉम सेट PhD आहेत, जवळपास 4 वर्षांचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे आणि आतापर्यंत अनेक 100 पेक्षा जास्त प्रोग्राम त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभरात घेतलेले आहे. टॅली एक्सपर्ट सोल्युशन यामध्ये ज्यांनी काम केलं, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर 15 विविध संशोधन पत्रिका आहे, 15 विविध जर्नल्स मध्ये त्यांचा शोध निबंध प्रकाशित झाले. असे अत्यंत व्हेरी वेल लर्नेड प्रोफेसर माय डिअर फ्रेंड लक्ष कौशिक पुरी सर हे आज आपल्याशी वर्कशॉपच्या निमित्ताने संवाद साधणार आहेत. नव्हे तर मी हे म्हणेल की आपल्याला ते सुंदर अशा पद्धतीने टॅली ऑपरेटिंग आणि टॅली कशी शिकवायची, टॅली कशी शिकायची या संदर्भातलं सर्व प्रॅक्टिकल आपल्याला ते आज देणार आहेत. म्हणून मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी हा फार मोठा सुवर्ण संधी आहे. या सुवर्ण संधीचा प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी, प्राध्यापकांनी आणि विशेषतः माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींनी याचा लाभ घ्यावा असं मी जाहीर आवाहन करून रजा घेतो. पुढील सूत्र माझे मित्र डॉक्टर पाडळे सरांकडे देतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आजच्या शिबिराचे व्याख्याते डॉक्टर LD पुरी सर, मी यांना अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना टॅली या कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग टॅली ERP 9.0 वरती मार्गदर्शन करावं. डॉक्टर पुरी सर. पुरी सर, तुम्ही स्क्रीन शेअर पुरी सर, करा. आवाज येत नाही आहे. अनम्यूट करा, अनम्यूट. पुरी सर आवाज नाही येते. हा, लेट मी. आवाज नाही पुरी सर. एक मिनिट मी करतो माझ्याकडून. आवाज वाढवा सर. व्हॅल्यूम बटनने आवाज वाढवून बघा. हा, पुरी सर आपला आवाज येतोय.
पुरी सर तुम्ही स्क्रीन शेअर करणार आहे का? आवाज येतो? आता येतोय आवाज? येतो येतोय येतोय. येस येस, Yes, परफेक्ट yes. परफेक्ट सर. ओके. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर येथे आयोजित टॅली ERP9 वर्कशॉप फॉर students and other participants. First of all, at the outset, I want to thank principal of this college, Sri Madhusudan Sarnaik sir, head of the Department of Commerce, Dr. Sandeep Gaikwad sir, my colleague and friends, Dr. Nikam sir, Dr. Padale sir, and other organizer team. Thank you sir for giving me such an opportunity to share my knowledge, explore my knowledge with you and all the students. Sir, सर्वप्रथम मी तुम्हाला अभिनंदन याच्याकरता करू इच्छितो की टॅली ERP9 वापरल्यानंतर किंवा टॅली ERP9 नॉलेज असणाऱ्या विद्यार्थ्यांना काय संधी आहेत आणि त्या संधीचं सोनं कसं करू शकता याकरता तुम्ही हा वर्कशॉप ऑर्गनाईज केलेला आहे. विशेषतः मी सर्व विद्यार्थ्यांचे पण अभिनंदन करतो की तुमच्या कॉलेजने तुमच्याकरता एवढा एक 3 दिवसीय वर्कशॉप आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय जे तुमच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते निवडलेले आहेत. त्याबद्दल मी पूर्ण टीमचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो आणि आपल्या विषयाकडे वळतो. विद्यार्थी मित्र हो, टॅली ERP9 बघा 1986 पासून टॅलीचा जो करिअर सुरू झालेला आहे टॅली सॉफ्टवेअरचं, तर यामध्ये वेगवेगळे व्हर्जन्स टॅलीने आणलेले आहेत. परंतु टॅलीचा जन्म कशामुळे झाला हे पहिले आपण समजून घेऊया. माननीय प्राचार्यांनी आपल्या त्यांच्या ॲड्रेसमध्ये सांगितलं की आम्ही पूर्वी ज्यावेळेस मॅन्युअल अकाउंटिंग करायचो त्यावेळेस कशी परिस्थिती होती आणि कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सुरू झाल्यानंतर आमच्या प्रॅक्टिसमध्ये किती फरक झाला. तर टॅली ERP9 हे सॉफ्टवेअर ज्यावेळेस डेव्हलप केलं गेलं तर डेव्हलप करणारे आहेत मिस्टर भरत गोयनका. भरत गोयनका हे बेंगलोरचे रहिवासी आहेत आणि त्यांनी हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलं होतं त्यांच्या वैयक्तिक हिशोब लिहिण्याकरता. त्यांचा घरचा हिशोब त्यांना लिहायचा होता, त्याच्यामुळे त्यांनी एक सॉफ्टवेअर सिम्पल डेव्हलप केलं आणि त्याचं परफॉर्मन्स कसा आहे तर ते चेक करण्याकरता त्यांनी त्यांच्या मित्रांना दाखवलं की बस तुम्ही एकदा बघा आहे काय बरोबर बनलंय की नाही. आणि ते इतकं आवडलं तर त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही याचा बिझनेस स्टार्ट करा आणि याच्यामध्ये डेव्हलपमेंट करा. तिथपासून टॅलीचा उदय झाला. म्हणजे याचा प्रामुख्याने उद्देश असा होता की वैयक्तिक त्यांना त्यांचा हिशोब मेंटेन करायचा होता. पण आता टॅलीचा जो मार्केट शेअर आहे तो 95% पेक्षा जास्त आहे. प्रिडॉमिनंटली म्हणजे प्रामुख्याने स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस जे सेक्टर आहे भारतातलं त्यामध्ये 95% शेअर हा टॅली ERP सॉफ्टवेअरचा आहे. म्हणजे बघा जर तुम्ही आपल्याला जवळच औरंगाबाद इंडस्ट्रियल एरिया आहे, कुठल्याही 100 कंपनीत जर सिलेक्ट केल्या तुम्ही आणि तुमच्याकडे टॅली ERP9चं जर नॉलेज असेल तर 100 पैकी 95 कंपनीजमध्ये तुम्हाला जॉब मिळण्याची 100% गॅरंटी. कशामुळे? फक्त तुम्हाला टॅली सॉफ्टवेअरचा अद्ययावत नॉलेज पाहिजे, अकाउंटिंगचं नॉलेज पाहिजे. आणि बीकॉमचे विद्यार्थ्यांना हे खूप सोपं जातं कम्पॅरेटिव्हली अदर स्टुडंट. तर तसं टॅलीचा कोर्स करणारे आजकाल फक्त बीकॉम ग्रॅज्युएटच करतात अशी परिस्थिती राहिलेली नाहीये. BA, BSc, BBA सगळेच विद्यार्थी टॅलीचं नॉलेज घेतात. परंतु मी हे विद्यार्थी ॲज वेल ॲज नॉन टीचिंग स्टाफ जो आहे त्यांना पण उद्देशून बोलत आहे की टॅलीचं जर तुमच्याकडे नॉलेज असेल तर तुम्हाला अकाउंटिंग करणे सोपं जाईल. आता हे फक्त जितके सिम्पली पद्धतीने मी सांगतोय तेवढं मी तुम्हाला करून पण दाखवणार आहे की सोपं कसं जाणार. तर सर्वप्रथम निकम सर आपण विद्यार्थ्यांना अनम्यूट करायची ऑथॉरिटी दिलेली का? म्हणजे कमी हे करता येईल का डायरेक्ट? येस कम्युनिकेट करू शकतात. यू कॅन कम्युनिकेट. ओके सर. सो टॅलीचे ज्यावेळेस वेगवेगळे व्हर्जन यायला लागले तर 3.6 पासून सुरुवात झाली. टॅली ERP9 3.6,
टॅली ERP 9 4.5, टॅली ERP 9 5.4, टॅली ERP 9 6.3, टॅली ERP 9 7.2. आता ERP शब्द मी मुद्दामून ऍड करतो याच्यामध्ये, कारण की ERPतले बरेचसे फीचर अगोदरपासून होते, पण तुम्ही जुन्या व्हर्जनचं नाव जर लिहिलं तर बघितलं तर तिथे ERP लिहिलेलं नाहीये. नंतर टॅली 8.1 होतं, टॅली 9 होतं, आणि मग ऑफिशियली त्यांनी ERP वर्ड यूज करून टॅली ERP 9 अराउंड 2010-11च्या आसपास लॉन्च केलं होतं. त्याच्यातही आता पुढे एक नवीन व्हर्जन आलेलं आहे. लेटेस्ट व्हर्जन तुमच्या माहितीच तो सांगतो, टॅली प्राईम सुद्धा आलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी बरेचसे चेंजेस केलेले आहे, परंतु बेसिक आर्किटेक्ट जे आहे त्या टॅलीचं बेसिक आर्किटेक्चर जे आहे, म्हणजे एंट्री कशी करायची, रिपोर्ट कसे बघायचे, ती सिस्टीम सेम आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर टॅली 7.2चं नॉलेज असेल तर टॅली 7.2चं नॉलेज असेल तर टॅली ERP 9 पण त्याला ऑपरेट करता येतं बेसिक. तर मला पहिला प्रश्न असा विद्यार्थ्यांना विचारायचा आहे किंवा कोणालाही, की व्हॉट डू यू मीन बाय ERP? कोणी याचा फुल फॉर्म सांगू शकतं आणि याच्यामध्ये काय अर्थ असतं याचं कोणी सांगू शकतं का? ERP म्हणजे काय? सर एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, व्हेरी गुड. आता याचा अर्थ सांगा कोणीतरी. हे तर फुल फॉर्म झाला, बरोबर आहे. याचा अर्थ काय होतो? एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. आता याचा अर्थ असा होतो, एंटरप्राइज म्हणजे एखादी कंपनी, एखादी ऑर्गनायझेशन, एखादी इन्स्टिट्यूशन ज्याची अकाउंटिंग करणार आपण. रिसोर्सेस म्हणजे काय तर स्त्रोत. एखादी कंपनी, एखादी ऑर्गनायझेशन ऑपरेट करण्याकरता कोणते कोणते रिसोर्सेस लागतात, तर प्रामुख्याने काय काय लागतं? पहिलं लागतं सगळ्यात पहिले मनी म्हणजे पैसा. दुसरं लागतं मटेरियल म्हणजे जे काही गुड्स असतील किंवा सर्व्हिसेस देण्याकरता जे साहित्य पाहिजे त्याची मटेरियल. नंतर लागते मॅनपॉवर आणि चौथं लागतं मशिनरी. हे 4 रिसोर्सेस आहेत. आणि 5वं जे आहे ते आहे मार्केट. तर हे जे रिसोर्सेस आहे यांची प्लॅनिंग करायची. मग ती प्लॅनिंग करण्याकरता ज्या ज्या गोष्टी लागतात, प्रामुख्याने रिपोर्ट्स लागतात, तर ते सगळ्या गोष्टी टॅली आपल्याला उपलब्ध करून देते. याच्यामुळे काय होतं, डिसिजन मेकिंग करताना कंपनीला फायदा होतो. आता कंपनी ज्यावेळेस म्हणतो मी, त्यावेळेस आपली नॉन टीचिंग स्टाफला पण सांगू इच्छितो की आपल्या कॉलेजमध्ये पण अकाउंटिंग करण्याकरता जे काही गोष्टी पाहिजे किंवा डिसिजन घेण्याकरता जे काही गोष्टी पाहिजे त्याकरता टॅली ERP 9 खूप हेल्पफुल आहे. आता 1 बाय 1 त्याचे काही फीचर्स सांगतो मी तुम्हाला. स्क्रीन शेअर करतो. दिसतंय का? विजिबल आहे स्क्रीन? येस सर, विजिबल, वर्किंग. येस सर. ओके. तर व्हॉट इज टॅली ERP सॉफ्टवेअर? वर्ल्ड्स फास्टेस्ट अँड मोस्ट पॉवरफुल कॉन्करंट मल्टीलिंग्युअल बिझनेस अकाउंटिंग अँड इन्व्हेंटरी मॅनेज सॉफ्टवेअर. आता मल्टीलिंग्युअलचा अर्थ असा आहे की टॅली फक्त इंग्लिशमध्ये नाही ऑपरेट करता येत. तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा टॅली वापरता येतं, इंग्लिशमध्ये सुद्धा टॅली वापरता येतं, हिंदीमध्ये येतं, गुजरातीमध्ये येतं. भरपूर मल्टी लँग्वेज म्हणजे इव्हन अरेबिक मध्ये सुद्धा टॅली वापरलं जातं. जसं दुबईमध्ये जर टॅली वापरतात तर अरेबिक लँग्वेज मध्ये टॅली वापरलं जातं. म्हणून हे मल्टीलिंग्युअल सॉफ्टवेअर आहे. प्लस अकाउंटिंग अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट याच्यात खूप सुंदर पद्धतीने करता येते. आणि तिसरा पार्ट जो आहे तो आहे टॅक्सेशन. आता अकाउंटिंग रेकॉर्ड म्हणजे काय तर आपल्या ट्रान्झॅक्शन जर्नल एंट्रीज करणे, डेलीच्या ट्रान्झॅक्शन करणे. इन्व्हेंटरी म्हणजे ज्याच्यामध्ये आपण स्टॉक मेंटेन करू शकतो मटेरियलचा. आणि तिसरा पार्ट असतो टॅक्सेशन, ज्याच्यामध्ये आपण इन्कम टॅक्स आहे, TDS आहे आणि मेन म्हणजे GST आहे, याच्यामध्ये मेंटेन करता येतो. द फर्स्ट व्हर्जन ऑफ टॅली रिलीज 86 ला याची आयडिया जनरेट झाली, रिलीज झालं 1988 ला. अर्लियर रिलीजेस बद्दल मी सांगितलं तुम्हाला. आणि कम्प्लीट सोल्युशन फॉर मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस MSME. आणि भारतामध्ये सगळ्यात मोठं जर सेक्टर असेल तर ते कुठलं आहे? MSME सेक्टर आहे. इव्हन आपल्या कॉमर्सच्या सिलेबसमध्ये पण ह्या गोष्टी इन्क्लूड झालेल्या आहेत. आणि GST कंप्लायंट सॉफ्टवेअर, याच्यामध्ये GSTचं 100% अकाउंटिंग विथ GST तुम्हाला करता येणार. काही फीचर आहे टॅलीचे. पहिला फीचर आहे सिम्प्लिसिटी. आता बघा SAP म्हणजे SAP बद्दल बऱ्याच लोकांनी ऐकलं असतं रे, किंवा अदर जे सॉफ्टवेअर असतात ना त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन कोड असतात. म्हणजे व्हेनेवर यू वॉन्ट टू रेकॉर्ड अ ट्रान्झॅक्शन त्यावेळेस तुम्हाला ट्रान्झॅक्शन कोड एंटर करावा लागतो. परंतु टॅली हे पहिलं कोडलेस सॉफ्टवेअर आहे. कोडलेस म्हणजे याच्यात कुठलंच कोडिंग करायचं नाही. सिम्पली आपण जसं रायटिंग करतो तेवढ्या सिंपल पद्धतीने रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये होते. दुसरा आहे स्पीड. स्पीडचा इथे अर्थ असा होतो
की प्रॅक्टिकली कंपनीमध्ये व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे ट्रान्झॅक्शनचा जो नंबर असतो पर डे, काही ठिकाणी 1000 एंट्रीज होतात, काही ठिकाणी 2000 एंट्रीज पर डे होतात. मग त्याला कुठेही टॅलीची स्पीड कमी होत नाही, ही स्पीड मेंटेन करता येते. पॉवर तिसरा आहे, पॉवरफुल सॉफ्टवेअर आहे. पॉवर कशाच्या डिनोट करतं? पॉवर म्हणजे की याच्यामध्ये मल्टी युजर सॉफ्टवेअर मिळतं, म्हणजे एका वेळेस एका कंपनीमध्ये मल्टिपल कम्प्युटरवरती काम करता येतं, म्हणून ते पॉवरफुल आहे. फ्लेक्झिबिलिटी आहे. फ्लेक्झिबिलिटीचा अर्थ होतो की तुम्ही एका रिपोर्टमधून दुसऱ्या रिपोर्टमध्ये किंवा एका व्हाउचरमध्ये दुसऱ्या व्हाउचरमध्ये इझिली ट्रान्सफर होऊ शकतात, त्याला मग फ्लेक्झिबिलिटी म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे रिअल टाइम प्रोसेसिंग. याच्यावर मी 2 मिनिटं अजून बोलतो. रिअल टाइम प्रोसेसिंगचा अर्थ होतो की बघा, अकाउंटिंग सायकल काय असते कोणी सांगू शकतं का मला? परत एकदा प्रश्न, व्हॉट डू यू मीन बाय अकाउंटिंग सायकल? त्याच्या स्टेप्स जरी सांगितलं तरी चालेल, कोणी विद्यार्थी किंवा कोणी पण पार्टिसिपंट पैकी. अकाउंटिंग सायकल मध्ये काय असतं? फर्स्ट ट्रान्झॅक्शन, हा, नंतर जनरल एंट्री, नंतर लेजर, हा, व्हेरी गुड. डॉक्युमेंटरी, ट्रान्झॅक्शन, जनरल एंट्री, लेजर, ट्रायल बॅलन्स, फायनल अकाउंटिंग. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता इतक्या साऱ्या गोष्टी मॅन्युअली करायच्या ना, तर प्राचार्यांनी सांगितलं त्या पद्धतीने खूप वेळ जायचा, इव्हन जातो. आता अजूनही छोट्या छोट्या फर्म तिथे ज्यांच्याकडे सॉफ्टवेअर नाही ते मॅन्युअली करतात. परंतु आता बघा, ट्रान्झॅक्शन होणार, मग त्याची रेकॉर्डिंग करायची, रेकॉर्डिंग केल्यानंतर त्याची लेजर पोस्टिंग करायची, लेजर पोस्टिंग केल्यानंतर सबसिडरी बुक्स बनवायचे, कॅश बुक, बँक बुक, परचेस सेल. सबसिडरी बुक्स बनल्यानंतर त्याचे क्लोजिंग बॅलन्सेस तयार करायचे, क्लोजिंग बॅलन्सेस वरून ट्रायल बॅलन्स तयार करायचा, आणि ट्रायल बॅलन्स मॅच करायचा. फायनान्शियल स्टेटमेंट कधी बनतात? ज्यावेळेस तुमचा ट्रायल बॅलन्स रेडी आहे. आणि ट्रायल बॅलन्सच तयार करण्याकरता महिना जायचा, कारण की 1 रुपयाचा जरी एरर आला तरी तो शोधायला मागचे पूर्ण बुक रिवाइज करायला लागतात. ट्रायल बॅलन्स बनल्यानंतर मग फायनान्शियल स्टेटमेंट बनणार, ज्याच्यात ट्रेडिंग अकाउंट, P&L अकाउंट आणि बॅलन्स शीट. आता रिअल टाइम प्रोसेसिंगचा अर्थ असा होतो, टॅलीमध्ये फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला. एक लेजर म्हणजे अकाउंट तयार करा, आणि दुसरी जर्नल एंट्री करा. बाकी पूर्ण प्रोसेस, पूर्ण अकाउंटिंग सायकल ऑटोमॅटिक होते. आणि इव्हन प्रत्येक ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या कंपनीची फायनान्शियल पोझिशन चेंज करू शकता. म्हणजे एखादं ट्रान्झॅक्शन जर केलं तुम्ही खर्चाचं, एक्सपेन्सेसचं, तर तुमच्या कंपनीच्या प्रॉफिटवरती काय परिणाम झाला, नंतर बॅलन्स शीटवर त्याचा काय इफेक्ट झाला, हे सगळे इफेक्ट तुम्ही एका एंट्रीच्या नंतर म्हणजे 1 बाय 1 सुद्धा चेक करू शकता. त्याला म्हणतात रिअल टाइम प्रोसेसिंग. ठीक आहे, तर हे काही टॅलीचे सायलेंट फीचर होते जे तुम्हाला दाखवायचे होते मला. आता आपण जाऊया डायरेक्ट प्रोडक्ट मध्ये. मी डायरेक्ट तुम्हाला आता टॅली दाखवतो. दिसतंय टॅलीची स्क्रीन? नाही सर, स्क्रीन शेअर नाही झाली. येस सर. यस. झाली. ओके ओके. ज्यावेळेस आपण टॅलीच्या आयकॉनवरती डबल क्लिक करणार किंवा एंटर की प्रेस करून ओपन करणार, तर ही फर्स्ट विंडो येणार. दिस इज द ओपनिंग ऑफ टॅली. याला म्हणतात गेटवे ऑफ टॅली. ही जी स्क्रीन आहे याला गेटवे ऑफ टॅली म्हणतात. आणि इथे कंपनी इन्फो असा एक मेनू दिसतोय बघा. तर हा सगळा ऑपरेटिंगचा एरिया आहे, म्हणजे इथे आपल्याला काम करावं लागतं. आणि थोडीशी ओळख देतो स्क्रीनची. खाली जे तुम्हाला खाली टॅब दिसत आहेत ना, ह्या टॅब मध्ये महत्वाची गोष्ट एक आहे, ते कॅल्क्युलेटर आहे. तुम्हाला टॅलीच्या बाहेर जाऊन कॅल्क्युलेटर यूज करण्याची गरज नाही. टॅली तुम्ही कोणतं व्हर्जन वापरताय ते व्हर्जन बद्दल इथे माहिती देतात. आणि लायसन्स, आता हे लायसन्स व्हर्जन असल्यामुळे इथे लायसन्स नंबर वगैरे आलेला आहे. तर टॅलीमध्ये 2 प्रकारचे व्हर्जन येतात. एक येतं सिंगल युजर आणि दुसरं येतं मल्टी युजर. सिंगल युजर व्हर्जनचा अर्थ असा होतो की जे फक्त एकाच कम्प्युटरवरती लायसन काम करणार. आणि मल्टी युजर व्हर्जनचा अर्थ असा होतो की जे एकापेक्षा जास्त कम्प्युटरवरती, जसं आपल्या कॉमर्सच्या लॅबमध्ये असेल बघा लायसन्स सॉफ्टवेअर, किंवा आपल्या कॉलेजच्या ऑफिसमध्ये असेल लायसन्स सॉफ्टवेअर असेल, तरी त्याच्यावर एकापेक्षा जास्त युजर काम करतात. तर सिंगल युजर आणि मल्टी युजर फक्त त्याचे युजरचा फरक आहे, बाकी ऑपरेटिंग सेम असते. आता टॅलीचं जे सिम्बॉल दिसतंय ना, त्याच्या खाली एक लाईन लिहिलेली बघा. काय लिहिलेली कोणी वाचतं का? एक जण विद्यार्थी वाचा कोणीतरी. मी जिथे ॲरो करतो काय लिहिलेलं आहे?
पॉवर ऑफ सिम्प्लिसिटी. पॉवर ऑफ सिम्प्लिसिटी. हे पॉवर ऑफ सिम्प्लिसिटीचा अर्थ असा होतो की हे सिम्पल पण पॉवरफुल. हे सॉफ्टवेअर इझी टू हँडल, सिम्पल टू यूज, बट पॉवरफुल इन ऑपरेटिंग अँड रिझल्टिंग. म्हणून हे पॉवर ऑफ सिम्प्लिसिटी आहे. तर आता आपण बघूयात. आता टॅली ऑपरेट करताना 2 बटनांचा खूप जास्त यूज होतो. एक तर कुठल्याही मेनू मध्ये जायचं असेल तर एंटर प्रेस करायचं, एंटर बटन यूज करायचं, आणि त्या मेनूतनं बाहेर यायचं असेल तर एस्केप की प्रेस करायची. मी असं समजून सांगतोय सगळ्यांना की बेसिक कम्प्युटरचं नॉलेज सर्वांना आहे आणि बेसिक अकाउंटिंगचं नॉलेज सर्वांना आहे, असं ग्राह्य धरून मी हे एक्सप्लेनेशन देत आहे. कारण की सर्व कॉमर्सचे विद्यार्थी आहेत तर ऑलमोस्ट सगळ्यांना फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग येत असेल आणि बेसिक ऑफ कम्प्युटर पण येतच असेल सगळ्यांना. तर एस्केप की आपल्याला वापस येण्याकरता वापरायची आहे आणि एंटर की आपल्याला आतमध्ये जाण्याकरता वापरायची. आता कंपनी इन्फॉर्मेशन, इथे बघा, ज्या पण कंपनीची तुम्हाला अकाउंटिंग करायची ना, ती कंपनीला असं एंटर केलं की लिस्ट ऑफ कंपनी देतात. जसे इथे 3-4 कंपनी आल्यात आता. परंतु ही कंपनी या लिस्ट मध्ये कशी आली तर तिला अगोदर क्रिएट केलं होतं. मग ह्या मेनूतून वापस येण्याकरता एस्केप बटन प्रेस करतो आणि इथे खाली एक ऑप्शन दिसतो बघा, क्रिएट कंपनी. जोपर्यंत कंपनी क्रिएट होणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये अकाउंटिंग करता येणार नाही. मग मी क्रिएट कंपनी करतो. मी स्टाफला पण लक्षात यावं त्या उद्देशाने काय करतो, कंपनीचं नाव आपल्या कॉलेजनेच तयार करतो, म्हणजे त्याच्यातले ट्रान्झॅक्शन घेऊ आपण काही. कॉलेज, इथं कंपनीचं नाव टाकलं आपण, ऍड्रेस टाकायचा, इथे कंट्री सिलेक्ट करायची. तर इथे लिस्ट ऑफ कंट्रीज येते आणि बाय डिफॉल्ट इथे इंडिया सिलेक्ट केलेला आहे. मग इथे कंट्री सिलेक्ट केली, इंडिया घेतलं. स्टेट मध्ये राईट साईडला बघा लिस्ट आली. आता स्टेट पैकी आपण आपलं स्टेट सिलेक्ट करू शकतो. इथे मी महाराष्ट्र सिलेक्ट केलं. पिन कोड टाकायचा जो असेल तो, आणि ही कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, वेबसाईटचं नाव. महत्वाचा पार्ट इथे काय लिहिलेलं आहे, बुक्स अँड फायनान्शियल इयर डिटेल. त्याच्यात काय म्हणता येते, फायनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम, म्हणजे तुम्ही फायनान्शियल इयर, ज्या फायनान्शियल इयरची अकाउंटिंग करायची ते कधीपासून सुरू होतंय. आता सध्या कोणतं फायनान्शियल इयर सुरू आहे, 2021-22 सुरू आहे, म्हणून इथे काय आलं 1 एप्रिल 2021. आणि नंतर काय आहे, बुक्स बिगिनिंग फ्रॉम. आता बुक्स बिगिनिंग फ्रॉम मध्ये पण सेम डेट ठेवायची. इथे चेंज कधी होतो, जर एखादी कंपनी नव्याने सुरू झाली आणि ती कंपनी फॉर एक्झाम्पल डिसेंबर महिन्यात सुरू झाली, डिसेंबरला जरी सुरू झाली तरी फायनान्शियल इयर कधीपासून सुरू झालेलं आहे, एप्रिल पासून. मग बुक्स बिगिनिंग म्हणजे तुमचे अकाउंटिंगचे एंट्रीज कधीपासून होणार ती डेट टाकायची. मोस्ट ऑफ द केसेस मध्ये म्हणजे जवळपास सगळेच जण इथे कोणी चेंज करत नाही, सेम डेट ठेवली तरी काही फरक पडत नाही. सिक्युरिटी डिटेल, हे पासवर्ड द्यायचा जर असेल तर पासवर्ड टाकायचं. इथे आपण पासवर्ड नाही देणार, याला एंटर करायचं, ऍक्सेप्ट. ही आपली कंपनी क्रिएट झाली. आता बघा आपण त्या कंपनीच्या आतमध्ये आलेलो आहे, फाईलच्या आतमध्ये आलेलो आहे. इथे हा जो एरिया दिसतोय बघा, इथे नेम ऑफ कंपनी काय दिसतंय, नेम ऑफ कंपनी श्री मुक्तानंद कॉलेज. ठीक आहे. कंपनीचा करंट पिरियड काय, कोणत्या फायनान्शियल इयरची अकाउंटिंग करतोय आपण, 1 एप्रिल 21 to 31 मार्च 2022 हे फायनान्शियल इयर झालं. कंपनीची डेट यांनी 1 एप्रिल घेतली कारण की आताच कंपनी क्रिएट झाली. आणि डेट ऑफ लास्ट एंट्री, शेवटची एंट्री तुम्ही कधी पास केलेली, तर आपण एकही एंट्री केलेली नाही अजून, म्हणून इथे काय दिसतंय, नो वाउचर्स एंटर्ड. ठीक आहे, ही कंपनीची इन्फॉर्मेशन आहे. आता मला ही कंपनीच्या बाहेर यायचं, सध्या बाहेर यायचं, तर राईट साईडला जो एरिया आहे हा शॉर्टकट कीजचा एरिया आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि शॉर्टकट कीच्या एरियामध्ये नाही, इथे शॉर्टकट की दिलेली बघा, शट कंपनी. जसं शट कम्प्युटर करतो आपण तसं शट कंपनीचा ऑप्शन यूज केला. आता बघा मेन स्क्रीनवर परत आलो आपण. ठीक आहे. आणि आता मला त्या कंपनीत जर परत जायचं तर काय करावं लागेल, कोणी सांगेल का, मला परत त्या कंपनीत जायचं. आता कोणता ऑप्शन यूज करायचा, मग कोणता ऑप्शन यूज करावं लागेल, सिलेक्ट कंपनी. सिलेक्ट कंपनी करावं लागेल कारण की क्रिएट झालेली आहे ऑलरेडी. मग मी सिलेक्ट कंपनीवरती एंटर प्रेस करतो. दिसते का लिस्टमध्ये, हे आलंय लिस्टमध्ये, ती कंपनी ऍड झाली, श्री मुक्तानंद कॉलेज. मी एंटर केलं, परत त्या कंपनीत आलो. तर अशा पद्धतीने याचं बेसिक सुरू होतं की कंपनी अगोदर क्रिएट करावी लागते जिची पण तुम्हाला अकाउंटिंग करायची. आता ही जी स्क्रीन आहे ही 4
पार्ट मध्ये डिवाइड झालेली आहे. पहिला पार्ट आहे मास्टर्स, दुसरा पार्ट आहे ट्रान्झॅक्शन्स, तिसरा आहे युटिलिटीज आणि चौथा आहे रिपोर्ट्स. तर मास्टर्स म्हणजे काय? तर मास्टर्स म्हणजे इथे तुम्हाला अकाउंटिंगचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याकरता म्हणजे जर्नल एंट्री करण्याकरता काय गोष्ट गरजेची आहे, तर ते अकाउंट असणं गरजेचं आहे. त्याला लेजर म्हणतात. मग जे रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन करण्याकरता महत्वाच्या गोष्टी असतात त्याला मास्टर्स म्हणतात. मग ते क्रिएट करायला लागतं इथे अकाउंट इन्फॉर्मेशन मध्ये. ज्यावेळेस तुम्हाला एंट्री रेकॉर्ड करायची त्यावेळेस ट्रान्झॅक्शन मध्ये जायचं. युटिलिटीज मध्ये ऍडव्हान्स टेक्निकल फीचर्स आहेत आणि बँकिंग फीचर आहे. आणि रिपोर्ट्स बघायचे असेल तर रिपोर्ट्स मध्ये जायचं. तर आपण काय करणार, सगळ्यात पहिले मी तुम्हाला टॅलीचं प्रोसेसिंग कसं सांगतो. सगळ्यात पहिली प्रोसेस काय केली आपण, कंपनी क्रिएट करावी लागते. आता दुसरी प्रोसेस काय की ज्या पण कंपनीची रेकॉर्डिंग करायची, ट्रान्झॅक्शन करायची, त्या कंपनीमध्ये गेल्यानंतर आवश्यक ते लेजर तयार करावे लागतात. आणि जर स्टॉक मेंटेन करत असेल तर त्याचे स्टॉक पण तयार करावा लागतो. आपण आपल्या वेळेप्रमाणे बघू, जर आज स्टॉकचं जर मेंटेन झालं तर, पण आपण अकाउंटिंगचं मात्र 100% बघू आज. तर अकाउंटिंग जर मेंटेन करायचे असेल टॅलीमध्ये, आता जसं कॉलेजची अकाउंटिंग करायची तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतो लेजर. आणि लेजर क्रिएट करताना तुम्हाला बेसिक अकाउंटिंगचं नॉलेज आवश्यक आहे. तर मी आता अकाउंट इन्फॉर्मेशन मध्ये एंटर करतो. अकाउंट इन्फॉर्मेशन मध्ये एंटर केलं तर इथे एक ऑप्शन आलं बघा. काय काय ऑप्शन आहेत? 3 ऑप्शन आहेत. एक ग्रुप आहे, एक लेजर आहे, एक व्हाउचर आहे. हा ग्रुप म्हणजे काय आहे की ज्यावेळेस आपण लेजर बनवू तर त्या लेजरचं बिहेवियर काय आहे. बिहेवियर 5 गोष्टीमध्ये डिवाइड झालेलं आहे. एक असतं खर्च, दुसरा आहे इन्कम, तिसरा आहे असेट्स, चौथा आहे लायबिलिटी आणि पाचवा आहे कॅपिटल. परत एकदा सांगतो, इन्कम, एक्सपेंडिचर, असेट्स, लायबिलिटीज आणि कॅपिटल. तर ते ग्रुप कॅपिटल काय केलेलं आहे, 28 ग्रुप बनवलेले टॅलीमध्ये. बहुतेक तुम्ही ऑब्जेक्टिव्ह टाईप जर थर्ड इयरच्या मुलांनी परीक्षा दिली असेल मागच्या वेळेस तर त्यांना हा प्रश्न आला होता की टॅलीमध्ये ग्रुप किती आहेत. तर 28 ग्रुप दिलेले आहेत. आणि त्या ग्रुपमध्ये काय दिलेलं आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट इन्कम, डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट इन्कम, करंट असेट्स, करंट लायबिलिटीज, फिक्स असेट, कॅपिटल अकाउंट. ही लिस्ट आहे. ती लिस्ट मी दाखवतो तुम्हाला. आणि दुसरं काय आहे, लेजर. तर आपण लेजर क्रिएट करणार आहे. ग्रुप लेजर क्रिएट करताना दिसतील. तर लेजर मध्ये गेलो तर 3 ऑप्शन दिसतात इथे, क्रिएट, डिस्प्ले, अल्टर. आता क्रिएटचा अर्थ होतो नवीन क्रिएट करायचं, डिस्प्लेचा अर्थ होतो आहे ते बघायचे, आणि अल्टरचा अर्थ होतो त्याच्यामध्ये काही एडिट करायचं असेल तर एडिट करायचं. तर मी काय करतो, डिस्प्लेमध्ये मुद्दामून जातो अगोदर. आपण आतापर्यंत एकही लेजर बनवलं नाही तरी सुद्धा इथे 2 लेजर ऑलरेडी टॅलीमध्ये दिलेली आहे. कोणते कोणते लेजर आहे, कॅश अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे मुद्दामून टॅलीने दिलेले आहे कारण की प्रत्येक कंपनीमध्ये कॅश असते आणि प्रत्येक कंपनीला नफा होणार किंवा तोटा होणार. म्हणून हे 2 लेजर टॅलीने ऑलरेडी आपल्याला दिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला क्रिएट करायचे. मग मी क्रिएट मध्ये गेलो. आता फॉर एक्झाम्पल मला सॅलरीचं लेजर तयार करायचं. तर मी इथे लेजरचं नाव लिहिलं, सॅलरी एक्सपेन्सेस अकाउंट. सॅलरी एक्सपेन्सेस अकाउंट. एंटर. एंटर. इथे बघा काय लिहिलंय, अंडर म्हणजे कोणत्या ग्रुपच्या अंडर बनणार. तर राईट साईडला बघा लिस्ट ऑफ ग्रुप्स आली. मी ज्या ग्रुप बद्दल बोलत होतो तुम्हाला ते. आता या ग्रुप पैकी आपल्याला सिलेक्ट करावं लागेल की सॅलरी कशामध्ये येणार. कोणी सांगू शकता का सॅलरी कशामध्ये येणार. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. व्हेरी गुड. तर इथे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस नावाचा ग्रुप दिलेला आहे टॅलीमध्ये. एक्सपेन्सेस इनडायरेक्ट किंवा स्पेशल असं पण दिलेलं आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. दोन्ही पैकी काही पण घेतलं तरी चालतं. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून मी ते सिलेक्ट केलं आणि याला एंटर करून ऍक्सेप्ट करायचं. अजून एक लेजर बनवू आपण उदाहरण. आता फर्निचर अकाउंट. आता दुसऱ्याने कोणीतरी उत्तर द्या. फर्निचरला काय ग्रुप घेणार. फर्निचरला काय ग्रुप घेणार. कशामध्ये येणार. असेट्स कोणती कोणती असेट. करंट असेट, फिक्स असेट. बरोबर. मग इथे बघा फिक्स असेट नावाचा ग्रुप आहे. फिक्स असेट सिलेक्ट केलं, सेव्ह केलं. ठीक आहे. अजून एक लेजर बनवू आपण. कॉलेजच्या हिशोबाने बनवू.
आता कोणीतरी स्टाफ पैकी जर उत्तर देता आलं तर बघा, ट्युशन फीस अकाउंट बनवलं मी. काय ग्रुप येणार याला, कोणी सांगू शकतो स्टाफ पैकी? ट्युशन फीसला कॅपिटल नाही, ट्युशन फीस कॅपिटल मध्ये नाही येणार. Expenses. अरे ट्युशन फीस कॉलेजचं काय आहे, कॉलेज तुमच्याकडनं घेतंय, विद्यार्थी Income. इन्कम कॉलेज करता Indirect income. इनडायरेक्ट इन्कम इथे येणार, इनडायरेक्ट इन्कम. व्हेरी गुड. ट्युशन फीस अकाउंट मध्ये स्टाफ आहेत ना आपले, त्यांनी लक्ष द्या, जितके पण आपले फीसचे हेड आहेत ते सगळे फीसचे हेड इनडायरेक्ट इन्कमच्या अंडर बनवायचे. मग ट्युशन फीस असो किंवा जेवढे जे पण तुमचे हेडिंग्स आहेत ते सगळे इथे बनवणार. ठीक आहे. अजून एक खर्च बनवू आपण, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. काय ग्रुप येणार? Expenses. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. अजून एक ग्रुप बनवू आपण, बँक ऑफ महाराष्ट्र. याला काय ग्रुप? बँक ऑफ महाराष्ट्राला इथे बँक अकाउंट ऑलरेडी दिलेलं आहे लिस्ट मध्ये. बँक अकाउंट घेतलं, इथे बँकेची डिटेल टाकू शकता तुम्ही. अकाउंट नंबर काय आहे, IFSC कोड काय आहे, बँकेचं नाव इथे लिस्ट येते. बँकेचं नाव सिलेक्ट करायचं इथं, बँक ऑफ महाराष्ट्र. ब्रांच कोणती आहे ती ब्रांच टाकायची. एक्सेप्ट सेव्ह. अशा पद्धतीने लेजर बनले जातं. हे लक्षात आलं सर्वांच्या? कसं गेलो तो परत एकदा रिवाइज करू आपण. आपण अकाउंट इन्फॉर्मेशन मध्ये एंड केलं, नंतर लेजर मध्ये गेलो आणि क्रिएट मध्ये गेलो. इथे लेजर क्रिएट केले. आता लेजर क्रिएट झाल्यानंतर पुढचा जो टप्पा असतो थर्ड स्टेप. पहिली स्टेप कंपनी क्रिएट केली, दुसरी स्टेप लेजर तयार केले, तिसरी स्टेप आता ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचं. ज्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो त्याला व्हाउचर म्हणतात. त्याला काय म्हणतात? व्हाउचर म्हणतात. तर मग इथे अकाउंटिंग व्हाउचर मध्ये मी एंटर केलं. आता इथे कोणतं व्हाउचरचं नाव दिसतं इथे बघा, कोणतं व्हाउचर आहे? पेमेंट व्हाउचर आहे. टॅलीमध्ये 8 बेसिक अकाउंटिंगचे व्हाउचर आहेत. 8 व्हाउचर आहेत जे रेग्युलर डेली लाईफ मध्ये यूज होतात. अकाउंटिंग व्हाउचर कोणते कोणते एकदा सांगतो. कॉन्ट्रा व्हाउचर आहे, पेमेंट व्हाउचर आहे, रिसिप्ट व्हाउचर आहे, परचेस व्हाउचर आहे, सेल व्हाउचर आहे, जर्नल व्हाउचर आहे, डेबिट नोट व्हाउचर आणि क्रेडिट नोट व्हाउचर. असे 8 अकाउंटिंग व्हाउचर टॅलीमध्ये आहेत जे आपल्याला डेलीच्या ट्रान्झॅक्शन मध्ये यूज होतात. कोणते कोणते परत एकदा सांगतो. कॉन्ट्रा, पेमेंट, रिसिप्ट, जर्नल, परचेस, सेल, डेबिट नोट, क्रेडिट नोट. आता राईट साईडला बघा, परत शॉर्टकट कीजच्या एरियामध्ये जर तुम्ही गेले तर इथे वेगवेगळे व्हाउचरचे नाव आले. सध्या आपण ज्या व्हाउचर मध्ये आहोत कोणतं इथे दिसते? पेमेंट. फॉर एक्झाम्पल मला रिसिप्ट मध्ये जायचं तर इथे त्याची शॉर्टकट की पण दिलेली आहे किंवा तुम्ही त्याच्यावर क्लिक पण करू शकता. आता मी रिसिप्ट वरती क्लिक केलं, बघा चेंज झालं का, इथे रिसिप्ट व्हाउचर आला. बरोबर आहे. त्यानंतर सेल्स मध्ये जायचं तर F8 करायचं, सेल व्हाउचर आहे. कॉन्ट्रा करता F4 आहे. आता आपण एक एक ट्रान्झॅक्शन बघूया. याच्यामध्ये स्टाफने पण लक्ष द्यावं. रिसिप्ट व्हाउचर आपण सुरुवात करूया. आता बघा, डेलीची तुमची जी कॅश कलेक्शन होते फीस काउंटरला, ती फीस तुम्ही बँकेमध्ये जमा करत असाल, सेकंड डे ला करत असाल किंवा सेम डे ला करत असाल तर रिसिप्ट व्हाउचर तुम्हाला फीस कलेक्शन करता यूज करायचं आहे. आणि कॉन्ट्रा व्हाउचर तुम्हाला बँकेमध्ये पैसे जमा करणे आणि बँकेतनं पैसे काढणे याचे करता यूज करायचे. तर सगळ्यात पहिले आपण रिसिप्टची एंट्री करूया. आता एंट्री करताना अगोदर डेट बदलावी लागते. तर टॅलीमध्ये शॉर्टकट की आहे F2. मी F2 प्रेस केलं किंवा राईट साईडला ती शॉर्टकट की दिसते पण क्लिक पण करता येतं. F2 केल्यानंतर इथे काय आलं? व्हाउचर डेट. मग मी व्हाउचर डेट प्रेस केली. फॉर एक्झाम्पल आपण काय करूया, आजची डेट टाकू. किती आज? 25/6/2021. एंटर. तर राईट साईडला बघा इथे डेट पण आली आणि डे पण आला, 25 जून आणि त्याचे डे कुठला आहे? फ्रायडे. आता ट्युशन फीस फॉर एक्झाम्पल रिसीव्ह झाली. आता माझ्या माहितीप्रमाणे कॉलेजमध्ये वेगळं सॉफ्टवेअर आपल्याला फीस करता, परंतु अकाउंटिंग करता तुम्ही त्या दिवसाची पर्टिक्युलर
एक फीस टोटल अमाऊंट सुद्धा घेऊ शकता. म्हणजे 1 बाय 1 प्रत्येक विद्यार्थ्याची एंट्री तर तुमच्या जे ठरलेलं सॉफ्टवेअर आहे दुसरं त्याच्यामध्ये होते, परंतु जर आपल्याला डेची पर्टिक्युलर एका दिवसाची संध्याकाळी एक एंट्री घेता येते इथे, तर तसं करू आपण. फॉर एक्झाम्पल ट्युशन फीस, इथे बघा राईट साईडला आपण लेजर बनवलेलं आहे त्याच्यामुळे ते आलं ट्युशन फीस अकाउंट. आजच्या दिवसामध्ये फॉर एक्झाम्पल 1,00,000 रुपये ट्युशन फी जमा झाली, मी ते अमाऊंट टाकली, मी क्रेडिटला 1,00,000 रुपये. आता डेबिट साईड आली. बघा टॅलीमध्ये काही ठिकाणी डेबिट साईड अगोदर आहे, काही ठिकाणी क्रेडिट साईड अगोदर आहे, तेवढं लक्षपूर्वक बघायचं. त्याचा फायदा असा आहे की ते फ्लेक्झिबिलिटीचा मी तुम्हाला एक फीचर सांगितला होता, ते फ्लेक्झिबिलिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांनी डेबिट क्रेडिट सेट केलेले. ठीक आहे, आता डेबिट आलं. डेबिट साईडला काय येणार? कॅश. तर इथे राईट साईडला लेजर मधून कॅश सिलेक्ट केलं, कॅश अकाउंट डेबिट आणि ट्युशन फीस अकाउंट क्रेडिट. इथे नॅरेशन लिहू शकता तुम्ही, ट्युशन फीस रिसिव्ड फॉर द डे. ठीक आहे, ही ट्युशन फीस लिहिली, एंटर, ऍक्सेप्ट. ही झाली तुमची रिसिप्टची एंट्री. याच्यात कोणाला काही विचारायचं का? विचारू शकता. कोणाला काही विचारायचं का? लक्षात आलं का काय केलं आपण? लेजर ऑलरेडी क्रिएटेड होते, क्रेडिट साईडला ट्युशन फी सिलेक्ट केलं, डेबिटला कॅश केली, 1,00,000 रुपये आपल्याकडे आले. कळालं सर्वांना? काहीतरी उत्तर दिलं पाहिजे, येस और नो. हो सर. ओके, येस सर. आता हे कॅश रिसिव्ह झालेली आहे. आता मी जर्नल एंट्री विचारतो. आता आपल्याकडे 1,00,000 रुपये कॅश आली, त्यापैकी 80,000 रुपये आपण बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये डिपॉझिट केले, तर याची जर्नल एंट्री काय होईल? कोणी सांगू शकता का? जर्नल एंट्री काय होईल याची? कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. अजून कोणी सांगतं का? बरोबर आहे का ही सांगितलेली एंट्री? बँक ऑफ महाराष्ट्र टू कॅश. अजून कोणी सांगा, बरोबर आहे का ही? दोन्ही पैकी कोणती बरोबर समजायची आता? अजून कोणी सांगा. सांगा ना परत. हा, हॅलो, ट्रान्झॅक्शन परत सांगा सर. ट्रान्झॅक्शन असा आहे की 1,00,000 रुपये कॅश आपण बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जमा केली, डिपॉझिट केली, तर याची काय एंट्री होणार? बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. तर ही एंट्री बरोबर आहे, बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग ते कोणत्या व्हाउचरला होणार? तर लक्षात घ्या, कॉन्ट्रा. कॅश डिपॉझिट करणे किंवा कॅश विड्रॉ करणे याकरता कॉन्ट्रा व्हाउचर यूज करतात. त्याची शॉर्टकट की आहे F4. मी F4 प्रेस केलं, आता इथे बघा कॉन्ट्रा व्हाउचर आलं. आणि समजा ही ट्रान्झॅक्शन उद्या केलं नेक्स्ट डेला, तर आपण इथे F2 केलं की 26 तारीख आली इथे. आता क्रेडिट साईड, परत इथे पण क्रेडिट साईड अगोदर आहे. आता लेजरचे नाव आहे ना, स्पेस बार जर दाबला तुम्ही, स्पेस बार बघा लिस्ट येते लेजरची. आता याच्यात बघा टॅलीमध्ये किती सिंपल केलेलं आहे. टॅलीमध्ये कॉन्ट्रा व्हाउचरचा यूज कशा करताय? कॅश डिपॉझिट किंवा कॅश विड्रॉवल. मग यामध्ये बाकीचे लेजर गरजेचे नाहीयेत, म्हणून कॉन्ट्रा व्हाउचर मध्ये फक्त तेच लेजर दिसतात जे ज्याला गरजेचे, कॅश आणि बँक. बाकीचे लेजर आलेच नाही ते. ठीक आहे, मग क्रेडिट साईडला आपण घेतलं कॅश, इथे अमाऊंट टाकली 80,000, आणि डेबिटला इथे घेणार बँक ऑफ महाराष्ट्र. आता हे एक महत्वाची गोष्ट आहे, स्टाफ करता खूप कामाचा ऑप्शन आहे हा. जर तुम्ही कॅश डिपॉझिट करताना कोणी स्टाफ जात असेल, तर नोटांचं विवरण त्याच्यामध्ये जर सेट केलं तर याची तुम्हाला प्रिंट आउट घेता येते. म्हणजे तिथे जाऊन तुम्हाला जे लिहावं लागतं, भरावं लागतं, तिथे गेल्यावर परत याची गरज नाही, किंवा मॅन्युअली तुम्हाला कॉलेजमधून लिहून घेऊन जायची पण गरज नाही. तुम्ही एंट्री करतानाच ते फीड करा की एवढे पैसे डिपॉझिट करायला चाललो, आणि ते कॅश घेऊन जाल की तुमचं ते काम हे नोटांचं डिनॉमिनेशन टाकता येतं. फॉर एक्झाम्पल मी टाकले की 500च्या 100 नोटा किती झाले? 25,000, आणि 200च्या 80,000 झाले. 500च्या 100, 200च्या 50 आणि 100च्या 200 असं डिटेल टाकलं, एंटर. कॅश डिपॉझिट आहे. तर ही एंट्री झाली कॉन्ट्राची. आता आपल्या बँकेमध्ये बघा त्या लेजरच्या खाली त्याचा बॅलन्स दिसतो. बँक ऑफ महाराष्ट्र किती पैसे आहे? 80,000, आणि कॅश मध्ये किती बॅलन्स आहे?
20,000, कारण की 1,00,000पैकी 80,000 आपण जमा केले. ही झाली कॉन्ट्रा एंट्री. इथपर्यंत लक्षात आले. 2 व्हाउचर पाहिले आपण, एक बघितलं रिसिप्ट आणि दुसरं बघितलं कॉन्ट्रा. तिसरं व्हाउचर बघू आपण आता, पेमेंट. हे पेमेंट व्हाउचर यूज करतात खर्चा करता, आणि किंवा तुम्ही एखादी असेट परचेस केली. फॉर एक्झाम्पल कम्प्युटर परचेस केलं कॉलेजमध्ये, एखादं कम्प्युटर परचेस केलं, कॅशमध्ये परचेस केलं कम्प्युटर, तर याची एंट्री करायची आपल्याला. तर पेमेंट व्हाउचरला याची एंट्री होणार. पेमेंटला गेलो. आता डेबिट साइड आहे, म्हणजे कशा करता पेमेंट करता येते अगोदर सिलेक्ट करा. तर लिस्टमध्ये कम्प्युटर अकाउंट दिसतंय का? लिस्टमध्ये कम्प्युटर अकाउंट नाहीये, मग ते क्रिएट करावं लागेल. तर आता एंट्री करताना परत क्रिएट करायला आपल्याला वापस गेटवे ऑफ टॅलीवर जायची गरज नाही. इथे एक शॉर्टकट की आहे, त्याने आपण लेजर क्रिएट करू शकतो. अल्ट आणि सी हे कॉम्बिनेशन वापरलं की बघा इथे शॉर्टकटली लेजर क्रिएशनची स्क्रीन आली. मी इथे लेजर बनवलं, कम्प्युटर अकाउंट, आणि याला ग्रुप काय येणार, कम्प्युटर हे कॉलेज वापरण्याकरता घेणार आहे. हे फिक्स असेट्स, त्याला फिक्स असेट मध्ये घ्यायचं. सेव्ह, आलं लेजर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 15,000चं कम्प्युटर आहे आणि कॅश मध्ये खरेदी केलं, मग इथे कॅश घेतलं, इथे कॅश अकाउंट, नॅरेशन लिहिलं, being computer purchased in cash, एंटर एंटर. हे झालं तुमचं पेमेंट व्हाउचर. आता ह्या पेमेंट व्हाउचर मध्ये काय केलं आपण, असेट परचेस केली. अजून एक एंट्री करू. समजा एक 2,000ची स्टेशनरी विकत घेतली कॅश मध्ये, मग प्रिंटिंग अँड स्टेशनरीचं लेजर आहे आपल्याकडे, ते लेजर सिलेक्ट केलं, अमाऊंट एंटर केली, क्रेडिट साइडला कॅश, आणि परत इथे लिहिलं बीइंग स्टेशनरी परचेस्ड इन कॅश. ओके. तर हे असं पद्धतीने पेमेंट व्हाउचर यूज करतात. निकम सर बरोबर चालू आहे, काही अडचण? हॅलो सर, ओके ओके ओके, नो प्रॉब्लेम. ओके ना? यस सर, यस सर, यस सर. 3 व्हाउचर बघितले आपण, कॉन्ट्रा, रिसिप्ट आणि पेमेंट. आता कॉलेज करता आणि सर्वांकरताच, म्हणजे विद्यार्थ्यांना पण काम येईल पुढे, सगळ्यात महत्वाचं व्हाउचर आहे, त्याचं नाव आहे जर्नल व्हाउचर. शॉर्टकट की F7. आता हे व्हाउचर कधी वापरायचं बघा. आपण मोस्ट ऑफ द टाइम्स काय करतो की त्याच दिवशी पेमेंट किंवा कॅश मध्ये खरेदी खूप कमी वेळेस होते. आपण काय करतो, अगोदर सप्लायर कडनं मटेरियल घेऊन टाकतो, त्याचं बिल येतं आपल्याकडे, आणि नंतर त्याचा चेक पास करतो. तर त्याकरता जे बिल आलेलं आहे त्याची जर एंट्री करून ठेवायची असेल तर हे जर्नल व्हाउचर यूज करतात. जर्नल व्हाउचरचा अजून एक यूज आहे की ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश आणि बँक अकाउंट येत नाही अशी एंट्री जर्नल मध्ये करतात. जर तुम्ही सबसिडरी बुक्स लक्षात असेल विद्यार्थ्यांच्या, तर सबसिडरी बुक्स मध्ये जर्नल प्रॉपर एक बनवायचो आपण, किंवा 11th 12th ला तुम्ही बनवलेले असेल, तर ते जर्नल प्रॉपर जे आहे ना, ते जर्नल प्रॉपर म्हणजे हे जर्नल व्हाउचर आहे. आता उदाहरण घेऊ आपण. सपोज कंपनीने काही स्टेशनरी परचेस केली कॉलेजने, एक 50,000ची स्टेशनरी परचेस केली बॉम्बे स्टेशनर्स कडनं, आणि ते मटेरियल आलं आपल्याकडे, त्याचं पेमेंट केलेलं नाही. तर अशा वेळेस त्या बिलाची एंट्री करायची फक्त आपल्याला, पेमेंट नाही करायचं. मग त्यावेळेस हे जर्नल व्हाउचर यूज होणार. तर मग प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट इथे सिलेक्ट केलं मी, 50,000 रुपये अमाऊंट टाकली, आणि क्रेडिट साइड आलं. इथे पाहिजे कोण, इथे पार्टीचं नाव येणार, कारण की आपण पेमेंट नाही केलेलं. पार्टीचं नाव इथे क्रिएट करावं लागेल. मी अल्ट सी करतो, इथे लेजर बनवतो, बॉम्बे स्टेशनर्स. काय ग्रुप आहे त्याचा, कोण सांगू शकता का? ज्या पार्टीकडनं आपण खरेदी केलं त्याला ग्रुप काय येणार, कोण सांगू शकतं? ज्या पार्टीकडनं आपण काय येणार, सनरी क्रेडिटर्स. अजून कोणी सांगतं? अजून कोणी सांगतं बरोबर आहे काय? काय येणार? सनरी क्रेडिटर्स. ट्रान्झॅक्शन असं की आपण स्टेशनरी खरेदी केली बॉम्बे स्टेशनर्स कडनं, तर आता बॉम्बे स्टेशनरचं लेजर तयार करतोय आपण, तर त्याला काय ग्रुप घेणार?
सर ते कॅश मध्ये खरेदी केली का क्रेडिटर्स मध्ये उधारी मध्ये नाही, क्रेडिट उधारीत आहे, उधारीत आहे. सनरी क्रेडिटर्स मध्ये सनरी क्रेडिटर्स मध्ये आहे ना, करेक्ट. तर इथे लिस्ट ऑफ लेजर ग्रुप मधनं सनरी क्रेडिटर सिलेक्ट करायचं. इथे एक ऑप्शन आहे, हा ऑटोमॅटिक येस होतो आणि तो येस ठेवायचा. याच्यामध्ये तुम्हाला आहे ना बिल नंबरची डिटेल मेंटेन करता येते की त्याचा बिल नंबर काय होता, मग त्या बिलाचं पेमेंट केलं की नाही आपल्याला लक्षात येतं. का बिल नंबर ठेवला. आणि इथे अजून एक ऑप्शन आहे क्रेडिट पिरियड, किती दिवसाच्या उधारीवर आणलं तुम्ही. जर तुमचं क्रेडिट पिरियड जसं कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये ना किंवा कॉर्पोरेट ट्रेडिंग कंपन्यांमध्ये सुद्धा उधारीचा जो काळ असतो तो ठरलेला असतो, स्टँडर्ड असतो. काही ठिकाणी 15 दिवस असतो, काही ठिकाणी 21 दिवस असतो आणि लार्ज कंपन्यांमध्ये 45 डेज पर्यंत पण देतात. तर तो क्रेडिट पिरियड इथे आपल्याला सेट करता येतो. नॉन ट्रेडिंग फर्म जसं कॉलेज असेल, एखाद्या संस्था असेल तर तिथे शक्यतो ही प्रॅक्टिस राहत नाही. परंतु तो विद्यार्थ्यांच्या लक्षात राहावं किंवा तुम्ही जर कुठे कॉर्पोरेट अकाउंटिंग करता असाल कुठे, तर त्या काळामध्ये क्रेडिट पिरियड खूप महत्वाचा रोल प्ले करतो. एक्झाम्पल म्हणून आपण टाकूयात की कॉलेजने सांगितलं की आम्ही तुम्हाला 21 दिवसात पेमेंट देऊ. इथे 21 दिवस टाकलं, सेव्ह. हे तुमचं बिल झालं. इथे बिल नंबर टाकायचा. इथे बिल नंबर टाकायचा, जे काही समोरच्या पार्टीकडनं आपल्याला बिल नंबर मिळालेला आहे. फॉर एक्झाम्पल मी टाकतो बिल नंबर. बिल नंबर टाकला, इथे 21 दिवस ऑटोमॅटिक आले आणि त्याच्या खाली ड्यू डेट आली बघा की हे 50,000 तुम्हाला कधी द्यायचे, 21 दिवसानंतर म्हणजे 17 जुलै 2021 ला याचं पेमेंट करायला पाहिजे. हे एक तुम्हाला रिमाइंडर राहील. अकाउंटिंगचं काम करताना रिमाइंडर राहतं, एक रिपोर्ट आहे जिथे दिसतं कोणाकोणाचे पैसे द्यायचे आहेत, तर त्याच्यामुळेच हे काम येणार. हे झालं जर्नल व्हाउचर. तर जर्नल व्हाउचर कधी वापरणार, उधारीवरती ज्यावेळेस तुम्ही एखादं साहित्य परचेस करता अदर दॅन गुड्स. बरं का, आता ट्रेडिंग कंपनी जर असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल तर तिथे इन्व्हेंटरी मेंटेन होते, त्यावेळेस जर्नल नाही वापरायचं, त्यावेळेस परचेस व्हाउचर वापरायचं. परंतु जिथे नॉन ट्रेडिंग कंपनी आहे जसं कॉलेज आहे, तर इथे मटेरियल जे काही परचेस केलं, स्टेशनरी असो, फर्निचर असो, कम्प्युटर असो, तर हे सगळे जे आहे हे जर्नल व्हाउचरला यूज करायचं. क्लिअर. 4 व्हाउचर झाले, कॉन्ट्रा, पेमेंट, रिसिप्ट, जर्नल. आता मला रिपोर्ट चेक करायचा, माझा ट्रायल बॅलन्स बघायचा. तर आपण ट्रायल बॅलन्स बघूया सध्या आपली काय पोझिशन आहे. हा, काय म्हटलं सर एंट्री जर्नल मध्ये का बरं आली ती एक्सप्लेन करा सर तेवढं. हा, जर्नल एंट्री कशा जर्नल मध्ये का बरं आली, तर जर्नल व्हाउचर हे कधी कोणत्या ट्रान्झॅक्शन करता यूज केलं जातं, ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस अकाउंट आणि सेल कॅश अकाउंट, सॉरी हा बरोबर, परचेस, सेल, कॅश आणि पेमेंट, बँक, हे 4 जिथे येत नाही. परत एकदा सांगतो, परचेस, सेल, कॅश आणि बँक हे 4 लेजर ज्या व्हाउचरला येत नाहीत ते व्हाउचर जर्नल असते. मग आता परचेस आणि सेल अकाउंट कधी यूज करतो आपण, ज्या वेळेस आपण गुड्स खरेदी किंवा गुड्स विक्री करतो. गुड्स खरेदी आणि गुड्स विक्री ज्यावेळेस करतो त्यावेळेस परचेस अकाउंट आणि सेल अकाउंट वापरतो. आणि ज्यावेळेस पेमेंट करतो किंवा रिसीट करतो त्यावेळेस आपण कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट वापरतो. पेमेंट करताना एकतर कॅश देणार किंवा चेक देणार, किंवा रिसीट करताना कॅश देणार किंवा चेकने घेणार. हे 4ही लेजर ज्या एंट्री मध्ये येत नाही ती एंट्री जर्नलला करतात. मग आता असं कोणतं अजून ट्रान्झॅक्शन आहे, जसं डिप्रिसिएशनची एक एंट्री बघा. डिप्रिसिएशनची एंट्री मध्ये कॅश पण येत नाही, बँक पण येत नाही, परचेस पण येत नाही, सेल पण येत नाही. मग तिथे जर्नल व्हाउचर वापरायचं. अजून कोणती एंट्री आहे, फर्निचर तुम्ही समजा एखादी असेट उधारीवर परचेस केली तर त्याची एंट्री काय होईल सांगा बरं कोणतरी. फर्निचर परचेस फ्रॉम A1 फर्निचर ऑन क्रेडिट, तर याची एंट्री काय होईल कोणीतरी सांगा. चांगला प्रश्न विचारला याने. फर्निचर परचेस्ड ऑन क्रेडिट फ्रॉम A1 फर्निचर, याची एंट्री काय होईल. फर्निचर टू A1 फर्निचर. करेक्ट, फर्निचर अकाउंट डेबिट टू A1 फर्निचर. बघा आता ह्या एंट्री मध्ये ना कॅश आहे, ना बँक आहे, ना परचेस अकाउंट आहे, ना सेल अकाउंट आहे. मग ही एंट्री कुठे आहे, ती जर्नल प्रॉपरला. हे जर्नल व्हाउचर म्हणजे खर्च बुक केला फक्त, त्याचं पेमेंट नाही केलं आपण, त्याच्याकरता वापरतात. कळालं का. येस सर. समाधान शेजूळ सरांचा एक प्रश्न आहे, त्यांना विचार मला. शेजूळ सर. हा, समाधान सर बोला. बोला सर. अनम्यूट करा, माईक अनम्यूट करून बोला. समाधान सर, माईक अनम्यूट नाही तुमचा, माईक अनम्यूट करा. माईक ऑडिओ ऑन करा. ऑडिओ बंद आहे आणखी. तुमचं लक्ष आहे का
बोला तुम्ही बोला. हँड रेज केलेला आहे. सर आपण बोला. जेवी मध्ये एक ट्रान्झॅक्शन केलंय आणि त्याची ड्यू डेट टाकली पेमेंटची. हा तर ते ड्यू डेट रिपोर्ट कुठे निघतो का, जनरेट होतो का असं सेपरेट, का तो होतो कुठे ना, हायलाइट होतो का आपल्या स्क्रीन? होतो ना. त्याच्याकरता आउटस्टँडिंग नावाचा एक रिपोर्ट आहे, तुम्ही लिहून घेतलं तर बरं होईल. आता ड्यू डेट टाकली आपण. ड्यू डेट टाकल्यानंतर काय करायचं, इथे रिपोर्ट मध्ये डिस्प्ले आहे, डिस्प्लेचा ऑप्शन आहे. डिस्प्ले मध्ये गेलं की स्टेटमेंट ऑफ अकाउंट्सला जायचं. स्टेटमेंट ऑफ अकाउंट्सला गेल्यानंतर आउटस्टँडिंगचा ऑप्शन आहे. आउटस्टँडिंग म्हणजे एंटर केलं की पेबल आणि रिसिवेबल. मग तुम्ही त्या पार्टी वाईज बघायचं तर पार्टी वाईज बघता येतं, आणि पेबल मध्ये बघायचं तर पेबल. मी एंटर केलं की ते आली बघा, ती एंट्री आली. बॉम्बे स्टेशनर, त्याचा बिल नंबर, त्याची ड्यू डेट पण आली. ओके. इवन याच्यामध्ये अजून एक तुम्हाला फीचर सांगतो समाधान सर. सपोज आता हा रिपोर्ट मी 31 ऑगस्टला चेक केला, तर किती दिवस उशीर झाला ते पण दिसतं बघा. किती दिवस लांबलाय, 45 दिवस लांबलाय. म्हणजे हे तुम्हाला इथे लक्षात येतं की ड्यू डेटच्या वरती किती दिवस झाले. ओके सर, थँक्यू. ओके. तर जर्नल व्हाउचर झालं. आता मला ट्रायल बॅलन्स बघायचा की आता काय पोझिशन आहे आपली. तर ट्रायल बॅलन्स करता डिस्प्ले मध्ये जायचं. इथे समोर डिस्प्ले मेनू आहे, त्याच पहिलाच ऑप्शन आहे ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स मध्ये बघा, हा आपल्या कंपनीचा ट्रायल बॅलन्स आला. आपण जेवढे एंट्रीज केले त्याच्यावरून बनला, आणि हा ग्रुप वाईज दिसतोय. करंट लायबिलिटीज, फिक्स असेट, करंट असेट, इनडायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता याला डिटेल मध्ये बघायचं मला की याच्या अंडर कोणते कोणते लेजर आहे. तर शॉर्टकट कीच्या एरियामध्ये इथे वरती डिटेलचं बटन दिलेलं आहे. डिटेल क्लिक केलं की आलं बघा. सनरी क्रेडिटर्स मध्ये 50,000 दिसत आहे, देणं बाकी आहे, लायबिलिटी आहे. त्यानंतर कम्प्युटर दिसतंय. कॅश इन हँड किती बॅलन्स आहे तुमच्याकडे, 3,000 कॅश बॅलन्स आहे. बँक बॅलन्स 80,000 आहे. ट्युशन फी किती कलेक्ट झालेली, 1,00,000 आतापर्यंत कलेक्ट झाली. आणि स्टेशनरी खरेदी केली 52,000ची. ही समराईज आपला ट्रायल बॅलन्स इथे, टोटल पिक्चर इथे क्लिअर होतो. ठीक आहे. डेली मध्ये म्हणजे डेली अकाउंटिंग करताना ट्रायल बॅलन्स फ्रिक्वेंटली बघितलं तर तुम्हाला तुमच्या पोझिशन मध्ये काय काय चेंजेस झाले ते दिसतात. आता बघा, मी टॅलीचे फीचर सांगताना तुम्हाला एक शेवटचा फीचर सांगितला होता, रिअल टाइम प्रोसेसिंग. ते रिअल टाइम आता बघू आपण काय. सगळ्यांनी एकदा थोडेसे फिगर लक्षात ठेवा की आपल्याकडे सनरी क्रेडिटर 50,000 दिसत आहे, कॅश बॅलन्स 3,000 आहे, बँक बॅलन्स 80,000 आहे. आता आपण अजून थोडेसे ट्रान्झॅक्शन करू, काही चेंज होतं का बघूया. मी काय करतो, फॉर एक्झाम्पल आपण ते जे सनरी क्रेडिटर आहे त्याला एक 25,000चा चेक दिला. 50,000पैकी आपण 25,000चा चेक त्यांना इश्यू केला. कोणतं व्हाउचर यूज करणार, पेमेंट व्हाउचर. पेमेंट मध्ये सनरी क्रेडिटर कोण होता, तो बॉम्बे स्टेशनर्स. बॉम्बे स्टेशनर्स सिलेक्ट केलं तर त्याला इथे आपण टाकले 25,000. ठीक आहे. एंटर. सर तुमच्याकरता महत्वाचं आहे, तिथे एक ऑप्शन आला बिल वाईजचा. त्या पार्टीचे कोणते कोणते बिल बाकी लगेच आलं बघा. तिथे बिल नंबर आला, त्याची डेट आली बिलाची, आणि अमाऊंट पण आली. ठीक आहे. आता याच्यामध्ये एंटर केलं मी, 25,000 टाकले. ठीक आहे. क्रेडिट साईड, क्रेडिट साईडला काय सिलेक्ट होणार, चेक दिलेला आपण. कॅश दिली असती तर कॅश घेतला असता, आपण चेक इश्यू केलाय म्हणून मी इथे बँक ऑफ महाराष्ट्र सिलेक्ट केलं. इथे तुम्हाला चेकचा नंबर टाकता येतो, जो काही चेक नंबर आहे तुमचा तो चेक नंबर टाकला पाहिजे, आणि चेकची डेट पण टाकता येते. म्हणजे आपण आज चेक दिला परंतु चेक कोणत्या तारखेचा दिला ती डेट टाकता येते. सपोज तो चेक मी 1 जुलैचा दिला. एंटर एंटर एंटर. ही झाली पेमेंटची एंट्री. आता मी परत ट्रायल बॅलन्सला जातो, बघूया काही चेंज झाला का. डिस्प्ले, ट्रायल बॅलन्स, डिटेल. सांगा बरं काही चेंज दिसतोय का, काय काय चेंज झाला. काय काय चेंज झाला. सनरी क्रेडिटर मध्ये 50,000 होते तर 25 दिसत आहे. बँक बॅलन्स 80,000 होता, आता 55,000 दिसतोय. म्हणजे काय झालं, याला म्हणतात रिअल टाइम प्रोसेसिंग. एंट्री केली की त्याचे लगेच इफेक्ट होतात.
आणि मॅन्युअल अकाउंट मध्ये काय करावं लागलं असतं, क्लोजिंग करा, मग ट्रायल बॅलन्स लिहा, त्याच्यामध्ये परत अमाऊंट मागे पुढे झाली की एरर शोधा. हे सगळ्या गोष्टी टॅलीमध्ये पॉसिबल आहेत इझिली, त्याच्यात एरर होत नाही. फक्त अमाऊंट टाईप करताना एरर, ह्युमन एररला काही करू शकत नाही. म्हणजे एखाद्याने 50,000 लिहायच्या ऐवजी 5 लाख केले किंवा 5,000 केले तर तो एरर तर ह्युमन एरर आहे. पण तो बाकी ऍज अ सॉफ्टवेअर टॅली 100% तुम्हाला फायदेशीर आहे अकाउंटिंग करता. तिथपर्यंत जे झालं त्याच्यात कोणाला काही डाऊट आहे का अजून? कोणाला काही शंका असेल तर विचारा. निकम सर किती वेळ आहे अजून आपल्याकडे सांगा, मग त्या पद्धतीने घेतो. नाही सर, टाइमचं तसं आपलं बंधन नाहीये, तुम्ही तुमचा वेळ घ्या सर. तुमच्या याच्यानुसार. टाइमची अडचण नाही ना? एक अजून एक 15-20 मिनिटं घेतो मग. नाही 15-20 नाही मिनिटं, अर्धा तास. बिंदास, Yes, sir, काही yes. अडचण नाही सर. ओके. तर हे झालं अकाउंटचा पार्ट. आता थोडंसं इन्व्हेंटरी पण सांगतो, म्हणजे स्टाफ असल्यामुळे मुद्दामून सांगतो, कारण की स्टोअर मेंटेन करतो आपण. ते स्टोअर मेंटेन करणं सुद्धा टॅलीमध्ये होणार आणि विद्यार्थ्यांना सुद्धा इन्व्हेंटरी बद्दल माहित होऊन जाईल. आपल्याला अजून 2 व्हाउचर बघायचे राहिले, परचेस आणि सेल व्हाउचर. तर त्याच्याकरता आपण अगोदर इन्व्हेंटरी क्रिएट करूया. आता इन्व्हेंटरी म्हणजे काय, तर मॅन्युफॅक्चरिंग जर कंपनी असेल तर त्यामध्ये 3 प्रकारची इन्व्हेंटरी मेंटेन होते. रॉ मटेरियल मेंटेन करतात ते, एक WIP म्हणजे वर्क इन प्रोग्रेस मेंटेन करतात, आणि फिनिश गुड मेंटेन करतात. जर ट्रेडिंग कंपनी असेल तर ट्रेडिंग कंपनी म्हणजे काय, बाईंग अँड सेलिंग असते फक्त, मग त्यांच्याकडे फक्त फिनिश गुड येतात, त्याच्यामुळे ते पर्टिक्युलर प्रोडक्टचं नाव तयार करणार. तिसरी असते सर्व्हिस देणारी कंपनी, जसं आपलं कॉलेज आहे, कॉलेज हे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये येते, एज्युकेशन. मग यांच्याकडे पण इन्व्हेंटरी मेंटेन होती. कोणती होते, त्यांच्याकडे जो काही स्टॉक असेल, गोडाऊन असेल, स्टोअर असेल, कन्झ्युमेबल जे वापरतात, स्टेशनरी असेल किंवा फर्निचरच्या गोष्टी असतील, कम्प्युटरचे काही ॲक्सेसरीज असतील, तर ते सगळे स्टॉकमध्ये आपल्याला मेंटेन करता येतं. तर स्टॉक करता काय करावं लागतं, इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन मध्ये जायचं. जसं लेजर बनवण्याकरता आपण अकाउंटिंग मध्ये गेलो, तसं स्टॉक करता काय केलं, इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन मध्ये गेलो, एंटर केलं. इथे 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, वरच्या 3 ज्या आहेत त्या, स्टॉक ग्रुप, स्टॉक आयटम, युनिट ऑफ मेजर. ही कन्सेप्ट मी थोडीशी स्लो याच्यामुळे घेतोय की यार थोडंसं वास्ट पार्ट आहे, थोडं स्लो घेतो. तुम्हाला नोट करायचं असेल तर नोट करा, कारण की लेजर सारखं थोडंसं पार्ट जरा जड जाईल. तर 3 गोष्टी याच्यात, स्टॉक ग्रुप, स्टॉक आयटम, युनिट ऑफ मेजर. आता स्टॉक ग्रुप म्हणजे काय, स्टॉक ग्रुप म्हणजे आपल्याकडे असलेला जो काही स्टॉक असेल त्याच्या कॅटेगरीज तयार केल्या. जसं कॉलेज काय कॅटेगरीज करू शकतं, कॉलेज करू शकतं एक फाईलची कॅटेगरी करेल, फाईल वेगळ्या ठेवल्या. नंतर एक स्टेशनरी कन्झ्युमेबल, जसं जे काही मटेरियल असतं, मार्कर, डस्टर, त्याचा एक ग्रुप तयार केला. फर्निचर आयटम जे आहे त्याचा एखादा ग्रुप तयार केला. अदर कन्झ्युमेबल काही आयटम असतील त्याचा एक ग्रुप तयार केला. तर ते सगळं ग्रुप मध्ये बनवतात, स्टॉक ग्रुप मध्ये. स्टॉक आयटम म्हणजे ज्याचा आपण इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक मेंटेन करणार, मेन प्रोडक्ट, तो स्टॉक आयटम असतो. आणि युनिट म्हणजे त्याला मेजरमेंट काय, त्याला कशामध्ये मोजता, नंबर्स मध्ये मोजणार, डझन मध्ये मोजणार, पॅकेट मध्ये मोजणार, किलो मध्ये मोजणार, लिटर मध्ये मोजणार, हे काय झाले युनिट. तर स्टॉक ग्रुप जो पार्ट असतो तो आपल्या युजर वरती असतो, त्यांच्या कंपनीप्रमाणे तयार करता येतात. आपण एक सॅम्पल तयार करू. स्टॉक ग्रुप मध्ये गेलो, मी क्रिएट केलं. स्टॉक ग्रुप मध्ये एक स्टेशनरी नावाचा ग्रुप तयार केला. नंतर एक फर्निचर नावाचा ग्रुप तयार केला. हे 2 ग्रुप तयार केले फक्त. आता हे ग्रुप जे आहे ते तुम्ही कंपनीचे ब्रँड वाईज पण करू शकता. सपोज एखाद्या कंपनी, एखाद्या ट्रेडिंग कंपनीकडे मोबाईलची एजन्सी, उदाहरण घेऊ, मोबाईलची एजन्सी, मग तो कंपनी वाईज ब्रँड वाईज ग्रुपिंग करू शकतो. सॅमसंग, MI, रेडमी, जे काही कंपनी असतील त्यांचे कंपनी वाईज ग्रुपिंग तयार करता येतात, म्हणजे जे ते प्रोडक्ट त्या कंपनीच्या अंडर शो होतील. ते स्टॉक ग्रुप तयार केला. त्यानंतर दुसरी स्टेप असते युनिट तयार करायची. युनिट तयार करू आपण. युनिट मध्ये गेलो, मी क्रिएट केलं. तिथे एक सिंपल युनिट तयार करू आपण, नंबर्स. नंबर्स म्हणजे आपल्याला 1 2 3 असं काउंट करता येईल ते. आणि अजून
केजी मध्ये काही लिटर घेऊ, लिटर. लिटर्स. असे 2 युनिट बनवले मी. आता बनवायचं स्टॉक आयटम. बघा, सगळ्यात पहिले स्टॉक ग्रुप, नंतर युनिट, आणि आता बनवायचं स्टॉक आयटम. स्टॉक आयटम मध्ये आलं क्रिएट. आता इथे ऍक्च्युली प्रोडक्टचं नाव येणार. सपोज मी लिहिलं A4 पेपर रिम, A4 पेपर रिम, एंटर एंटर. आता इथे काय करायचं, राईट साईडला बघा ते ग्रुप आले, फर्निचर आणि स्टेशनरी. कशामध्ये टाकायचं, कशामध्ये घेणार याला, A4 पेपर रिम स्टेशनरी मध्ये घेणार. आणि याचं युनिट काय घेणार, युनिट काय घेणार, नंबर्स. नंबर्स घेणार, नंबर्स. ठीक आहे. अजून एक बनवू आपण, बॉक्स फाइल्स. बॉक्स फाइल्स पण स्टेशनरी मध्ये येतील, नंबर्स मध्ये येणार. लिटर करता एखादं उदाहरण काय, ऑइल घेऊ आपण, ऑइल किंवा डिझेल घेऊ. जनरेटर करता डिझेल लागलं, डिझेल. डिझेल करता काही ग्रुप नाही बनलेला, आपण प्रायमरी ग्रुप ठेवता येतो त्याला. इथे युनिट लिटर्स घेतलं. आणि चेअर्स घेऊ, चेअर्स. चेअर्स कशामध्ये येतील, फर्निचर मध्ये. आणि नंबर. कळलं, अशा पद्धतीने आयटम क्रिएट होतो. लक्षात आलं, सगळं क्लिअर आहे. ओके. आता परचेसची एंट्री करायची आपल्याला. ट्रान्झॅक्शन पहिले स्टॉक कसा येणार आपल्याला, अगोदर खरेदी करावं लागेल. मग मी काय करतो, इथे अकाउंटिंग व्हाउचर मध्ये गेलो आणि परचेसची शॉर्टकट की आहे F9, परचेस केलं. हा परचेसचा व्हाउचर आहे. आता इथे डेबिट क्रेडिट दिसत नाही बघा तुम्हाला. हे डेबिट क्रेडिट याच्यामुळे दिसत नाहीये की हा बिलाचा फॉर्मॅट आहे, इनव्हॉइस फॉर्मॅट असल्यामुळे. इथे का बरं इनव्हॉइस फॉर्मॅट आला, कारण की आपल्याला इथे बघा नेम ऑफ आयटम, त्याची क्वांटिटी, त्याचा रेट, या पद्धतीने बिल एंट्री करायची. म्हणून हे परचेस व्हाउचर. मग इथे मी इनव्हॉइस नंबर टाकला, बिल नंबर टाकला. परत आपण बॉम्बे स्टेशनरी कडनंच घेऊ. आणि इथे परचेस लेजर लिहिलेले. परचेस लेजर आपण बनवलं नाही, मग बनवावं लागेल. Alt+C केलं. परचेस अकाउंट. परचेस अकाउंट करता सेपरेट ग्रुप आहे, इथे परचेस अकाउंटच घ्यायचा. परचेस अकाउंट आला इथे. आता नेम ऑफ आयटम, कोणते कोणते आयटम आहे, राईट साईडला लिस्ट आली. मग आपण स्टेशनरी घेतली म्हणून A4 पेपर रिम सिलेक्ट केलं मी. क्वांटिटी टाकल्या, 100 रिम घेतल्या. 100 रिम घेतल्या. त्याची रेट टाकला, एक रिम केवढ्याला, फॉर एक्झाम्पल 115 रुपयाला आहे खरेदी किंमत. हे आले 11,500. ठीक आहे. अजून एखादं बॉक्स फाईल घेतल्या, 200 बॉक्स फाईल घेतल्या 45 रुपयाला फॉर एक्झाम्पल. हे झालं परचेसचं बिल. किती बिल झालं टोटल, 20,500. याला काय म्हणतात, इनव्हॉइस मोड मध्ये आपण परचेसची एंट्री केली. सेव्ह. आता याचा काय इफेक्ट झाला, ट्रायल बॅलन्सला जाऊन बघू. डिस्प्ले मध्ये गेलो, ट्रायल बॅलन्स बघा काय नवीन झालं, परचेस अकाउंट इथे ऍड झालं 20,500. त्याचप्रमाणे सन्ड्री क्रेडिटरची व्हॅल्यू परत वाढून गेली, 45,500 झाली. ठीक आहे. आता मला स्टॉक बघायचा, म्हणजे स्टॉक समरी मध्ये गेलो. हे बघा इथे दिसतंय आपला स्टॉक. काय काय आपल्याकडे, चेअर्स आहे, चेअर्स काहीच नाही आहे. A4 पेपर रिम 100 आहेत, बॉक्स फाईल 200 आहेत. अशा पद्धतीने टॅलीमध्ये स्टॉक मेंटेन होतो. आता हे खरेदी झाली. आता उदाहरणार्थ सपोज आपला बिझनेस आहे आणि ते स्टॉक सेल करायचा. आता कॉलेजमध्ये तर सेल होणार नाही, तो यूज होणार, पण आपल्याला सेल करायचा आहे. तर सेलची एंट्री पण बघूया आपण. अकाउंटिंग व्हाउचर मध्ये गेलो, F8 यूज करायचं. सेल फॉर एक्झाम्पल कॅश मध्ये सेल केला तर इथे कॅश अकाउंट सिलेक्ट करायचं. आणि सेलचं लेजर, आता सेलचं लेजर बनलेलं नाही आपल्याकडे, मग Alt+C केलं. सेल्स अकाउंट, याला अंडर सेल्स घ्यायचं. इथे आपले स्टॉक लिस्ट आली आणि त्याच्यासमोर त्याची क्वांटिटी अवेलेबल पण आली. A4 पेपर रिम आपल्याकडे 100 अवेलेबल आहे, बॉक्स फाईल 200 अवेलेबल आहे. सपोज
2 सेल केल्या, 60 रुपयाला सेल केली. आणि बॉक्स नाही, पेपर रिम खरेदी जास्त होती आपली, 150 रुपये. बॉक्स फाईल 60 रुपये. टोटल 600 रुपये सेल झाला. एंटर एंटर एंटर, सेव्ह झाली एंट्री. याला म्हणतात सेलची एंट्री. आता तुम्हाला कस्टमरला याचं प्रिंट आउट द्यायचंय, ते पण देता येतं. अल्ट पी करायचं आणि प्रिंट आउट काढते. बघा, हे आलं तुमचं बिल. अशा पद्धतीने बिल पण देता येतं तुम्हाला. वरती कंपनीचं नाव आलं, आपल्या कॉलेजचं नाव आलं बघा, आणि त्या बायर कोण कॅश मध्ये खरेदी केली म्हणून कॅश लिहून आलं. इथे कोणते कोणते आयटम विकले, किती विकले, झालं. याची प्रिंट आउट दिली, किती बिल पण दिलं होतं. आता नाही. सोपं वाटलं काही? पॉवर ऑफ सिम्प्लिसिटी लक्षात येते टॅलीची? येस सर, नो? ओके. याच्यात काही विचारायचं कोणाला? परचेस आणि सेल प्रोसेस मध्ये याच्यात काही डाऊट आहे? परचेस सेल क्वेश्चन होता. हा, विचारा. हॅलो हॅलो सर, एक क्वेश्चन होता. हा, बोला ना. आपला माईक अनम्यूट करा आणि बोला. सर, आपण जर एखाद्या गोष्टीची आवाज क्लिअर नाही येते सर. सर्व्हिसिंग केली, जसं फायर एक्झिस्टर्स आहे, त्याची सर्व्हिसिंग करावी लागते, परत तर ते पहिल्यापासून कॉस्ट बिलामध्ये कशी दाखवायची? माईक जवळ घे थोडंसं. सर, आपण जर एखाद्या गोष्टीची सर्व्हिसिंग केली, आपण जसं एखादी कंपनीची व्हेकल असेल किंवा फायर एक्सटिंग्विशर्स आहे, त्यांची रिफिलिंग आणि सर्व्हिसिंग करावी लागते, तर ते जे कॉस्ट असेल किंवा ते जे बिल असेल ते कसं दाखवायचं? कारण ते सेल्स मध्ये येत नाही ना. सेल्स मध्ये येत नाही. आणि सर्व्हिसिंग मी एकदा त्याचं ट्रान्झॅक्शन परत सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, तुमची गाडी आहे, त्याची सर्व्हिसिंग करून आणली, असंच ना? मग त्याचं सर्व्हिस चार्जेसचं बिल करायची एंट्री. त्याला परचेस सेल काही नाही ना, सर्व्हिसिंग केली फक्त त्याची. तर मग त्याला जर्नल व्हाउचर यूज करू शकता तुम्ही. जर्नल व्हाउचर यूज करायचं. इथे रिपेअर अँड मेंटेनन्स नावाचं लेजर बनणार. एंट्री बघा, मी दाखवतो. रिपेअर्स अँड मेंटेनन्स. रिपेअर्स अँड मेंटेनन्स बनवायचं इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर. आणि जर ते उधारीवर असेल तर जर्नल वापरा, किंवा अदरवाईज डायरेक्ट पेमेंट वापरा. सपोज उधारीवर असेल 1500 आणि ते पार्टीचं लेजर बनवायचं. तो कोणी सर्व्हिस प्रोव्हायडर असेल तो सनरी क्रेडिटर मध्ये बनवणार. अशा पद्धतीने त्याची जर्नल एंट्री होते. थँक्यू सर. अजून? आणि सर, आणखी एक क्वेश्चन होता माझाच. हा, आपण एखादं परचेसचं किंवा सेल्सचं बिल बनवतोय आणि आपल्याकडं एखादा आयटम नाहीये जो आपण परचेस केलेला आहे, तर त्याच्यासाठी एक शॉर्टकट की असते, आयटम क्रिएट करायला. म्हणजे बॅकला जाऊन तो आयटम क्रिएट न करता ती शॉर्टकट की वापरून डायरेक्टली आयटम क्रिएट करतो. आवाज ब्रेक होतो. आता परचेस व्हाउचरला आलो मी. आवाज क्लिअर येते बेटा. मोबाईल थोडासा जवळ घेऊन बोलशील. हे बघा, आपण परत एकदा विचारा. बनवतोय. हे परचेसचं बिल, हा, उदाहरण समोरच. सपोज स्टेशनरीचं घेतलं आपण अजून. हा, हे आपल्याकडे अवेलेबल असलेले आयटम. आता काय प्रश्न आहे तुमचा? आवाज येतो? समाधान सरांना काही विचारायचं वाटतं. नाही. वेदांत काय करशील, तू मेसेज जरी केला तरी चालेल. ओके, थँक्यू सर. नाही, येतोय आवाज, येतोय. तोपर्यंत आपण समाधान सरांचा घेऊ. नाही, बोलू दे. वेदांत बोल, आवाज आला. सर, आपण परचेसची एंट्री घेतो F9 वरती. हा, आणि आपल्याकडे एखादा आयटम नाहीये जो आपण परचेस करून आणलेला आहे किंवा मागितलेला आहे, तर त्याच्यासाठी जो एक शॉर्टकट कीज असते, जे बॅक घेऊन आपल्याला एखादा परचेस आयटम न बनवता
डायरेक्टली चालू बिलामध्येच एक आयटम क्रिएट करता येतो. अल्ट सी ट्रिक कुठली करायचं, आहे? अल्ट सी करायचं, अल्ट अल्ट सी सी. करायचं का? थँक्यू सर. ओके, थँक्यू सर. हां बोला. समाधान सर विचारा प्लीज. सर हे तर इंडस्ट्री लेवलला झालं किंवा दुकानदारासाठी झाली एंट्रीज. आपल्याला कॉलेज हा. लेवलला इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करायचं तर कुठल्या प्रकारे करू शकतो आपण आपल्या स्टोअरचं? करेक्ट. कॉलेजमध्ये आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिले गोडाऊन तयार करावं लागतील आणि परचेसची एंट्री जी दाखवली तुम्हाला तशीच होणार. आणि कॉलेजमध्ये काय करायचं, जेवढे पण आपले डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंट वाईज काय करायचे, गोडाऊन तयार करायची. मी तुम्हाला करून दाखवतो, तुम्ही नोट करू शकता. F11 फीचर आहे टॅलीमध्ये. F11 फीचर, F11 बटन प्रेस केलं की इन्व्हेंटरी फीचर येतात. या इन्व्हेंटरी फीचर मध्ये हा ऑप्शन आहे बघा, मेंटेन मल्टिपल गोडाऊन, तो यस करायचा. आलं लक्षात? F11 F2 मध्ये मेंटेन मल्टिपल गोडाऊन यस करा. हो. त्यानंतर इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन मध्ये जायचं. आता इथे नवीन ऑप्शन ऍड झाला बघा, युनिटच्या खाली गोडाऊन्स. तर या गोडाऊन मध्ये क्रिएट करू शकता. एक गोडाऊन त्यांनी ऑलरेडी दिलेलं असतं मेन लोकेशन नावाचं. मेन लोकेशन म्हणजे आपण समजू की आता आपला सगळा स्टॉक स्टोअर मध्ये, ते स्टोअर म्हणजे मेन लोकेशन आहे. आणि इथे क्रिएट करतो मी आता एक नवीन लोकेशन. फॉर एक्झाम्पल कॉमर्स डिपार्टमेंट घेतो. कॉमर्स डिपार्टमेंट एक गोडाऊन तयार केलं कॉमर्सने. कोणाच तरी माईक ऑन आहे सर तेवढं. तर आपण कॉमर्स डिपार्टमेंट असं गोडाऊन तयार केलं. तर इथे इन्व्हेंटरीचं एक व्हाउचर आहे, स्टॉक जर्नल नावाचं. कशामध्ये गेलो मी? इन्व्हेंटरी व्हाउचर मध्ये गेलो. ते स्टॉक जर्नल जे व्हाउचर आहे, त्या स्टॉक जर्नल व्हाउचर मध्ये तुम्ही काय कशा करता यूज होत असते इथे बघा दिलेलं आहे, ट्रान्सफर ऑफ मटेरियल. ट्रान्सफर ऑफ मटेरियल. मग आता सपोज तुम्ही या पेपर रिम 2 पेपर रिम कॉमर्स डिपार्टमेंटला दिल्या. मग इथे पेपर रिम सिलेक्ट करायचं. कोणत्या लोकेशनला आहे सध्या? ते मेन लोकेशनला आहे, म्हणजे स्टोअर मध्ये आहे. 2 सिलेक्ट केल्या मी. आणि राईट साईडला कुठे ट्रान्सफर केलं ते घ्यायचं, म्हणजे पेपर रिम कुठे गेलं ते आता कॉमर्स डिपार्टमेंटला गेले 2. ही स्टॉक ट्रान्सफरची एंट्री तुम्हाला कॉलेजमध्ये यूज करता येईल. म्हणजे मेन स्टोअर मधून जिथे जिथे तुम्ही ट्रान्सफर करणार तिथे तिथे राईट साईडला ते डिपार्टमेंट घेत चालायचं. म्हणजे तुमच्याकडनं स्टॉक कमी होतो त्या डिपार्टमेंटला ऍड होतो. आलं का लक्षात? समाधान सर? सर येस सर. हा आलं का? हो सर, हो सर. हॅलो, ओके. अजून परचेस, सेल, पेमेंट, रिसिप्ट, जर्नल आणि कॉन्ट्रा 6 व्हाउचर आपण आयटी बघितले. क्राफ्ट कोणाचं आहे? हा एक मिनिट. आयटी क्राफ्ट म्हणून कोण आहे? हात रेस केलाय त्यांनी. बरं. आयटी क्राफ्ट ठीक आहे सर, आपण पुढे जाऊ. ओके. विद्यार्थ्यांकरता 2 एंट्रीज अजून आहे, कॉलेजमध्ये यूज होत नाही याचा. डेबिट नोट आणि क्रेडिट नोट. तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का विद्यार्थ्यांपैकी डेबिट नोट क्रेडिट नोटचा यूज कधी होतो? कधी सांगता येईल का? येस सर. डेबिट नोट क्रेडिट. हा सर, आपण एखाद्या स्कीमनुसार किंवा एखाद्या योजनेनुसार किंवा आपल्याकडे जर एक्स्ट्राचं बॅलन्स निघलं तर आपण त्या आपला जो कंझ्युमर असतो त्याच्या नावे डेबिट नोट काढतो, जेणेकरून पुढच्या व्यवहाराला त्याच्याकडून तेवढे पैसे आपण कमी घेतो. करेक्ट. वेदांत आहे का? वेदांत बोलतोय का? आणि हो सर. आणि सेम प्रोसेस Job- उलटी असते क्रेडिट नोटमध्ये. करेक्ट. वेदांत जॉब करता का कुठे तुम्ही? सर, मला टॅलीचा 1.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ते लक्षात आलं, कारण की डेबिट नोट आणि क्रेडिट नोटचा जर प्रश्न विचारला आणि तुम्ही जी एंट्री सांगितली ना ती एंट्री ऍडव्हान्स लेवल ज्यांना माहिती आहे त्यांना ते वापर करता येतो. बेसिकली डेबिट नोट आणि क्रेडिट नोटचा उपयोग होतो गुड्स रिटर्न करता. गुड्स रिटर्न म्हणजे काय? परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न. जर तुम्ही परचेस रिटर्नची एंट्री करताय तर त्यावेळेस डेबिट नोट यूज होते
आणि सेल्स रिटर्नची एंट्री करताय त्यावेळेस क्रेडिट नोट यूज होते. आता आपण एक उदाहरण घेऊ परत, की आपण जे बॉम्बे स्टेशनरीकडनं माल खरेदी केला त्याच्यामध्ये एक 10 बॉक्स फाईल खराब निघाल्या, 10 बॉक्स फाईल खराब निघाल्या आणि ते आपण वापस पाठवल्या. तर वापस पाठवल्या म्हणजे खरेदी रिटर्न, परचेस रिटर्न झालं. तर डेबिट नोट क्रेडिट नोटचा ऑप्शन यूज होतो. आता ते कसं यूज करतात ते बघा. F11 फीचरमध्ये गेलं की अकाउंटिंग फीचरला जायचं, तिथे एक ऑप्शन दिलेला आहे यूज डेबिट क्रेडिट नोट्स, हा राईट साईडला ऑप्शन येते, ते ऑप्शन यस करायचे. आता अकाउंटिंग व्हाउचर मध्ये जायचं. राईट साईडला बघा 2 शॉर्टकट कीज नवीन ऍड झाल्या, क्रेडिट नोट, डेबिट नोट. डेबिट नोट सिलेक्ट केलं तर हे डेबिट नोट आहे. सेम परचेस व्हाउचर जसं दिसतं तसंच आहे. सेम परचेस व्हाउचर ज्या पद्धतीने दिसतो तो पद्धतीने आहे. फक्त काय होणार, त्याचा इफेक्ट रिव्हर्स होणार. म्हणजे पार्टी सिलेक्ट करायची, परचेस लेजर घेतलं, बॉक्स फाईल, गोडाऊन कोणते सध्या मेन लोकेशनला आहे, 10 बॉक्स फाईल आपण तुला काय मग आई तू बाहेर गेली का मालची अशी म्हणली तू आई पण काय म्हणली काय म्हणली तरी. माईक बंद करा. आता इथे सेव ही झाली डेबिट नोट म्हणजे परचेस रिटर्नची एंट्री. याचा काय परिणाम होतो की जर आपण ट्रायल बॅलन्सला गेलो तर त्या क्रेडिटरचा जो पैसे द्यायचे ते कमी झाले, कारण जेवढ्याचा माल आपण त्यांना दिला त्याची व्हॅल्यू तेवढी कमी होती. परत परचेस अकाउंटची पण व्हॅल्यू कमी झाली बघा, 20,500 काहीतरी होती, कमी झाली, कारण आपण तेवढे काय केले, गुड्स रिटर्न केले. तर अशा पद्धतीने टॅलीचे हे सेम क्रेडिट नोट वापरतात जर सेल केलेला माल जर वापस आला तर. तर हे 8 व्हाउचर आपण आज बघितले, कॉन्ट्रा, पेमेंट, रिसिप्ट, जर्नल, परचेस, सेल, डेबिट नोट आणि क्रेडिट नोट. विद्यार्थी मित्र हो, ट्रान्झॅक्शनच्या लेवलला आपण एवढं आज इतकं कव्हर केलंय. अजून 2 गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहे. एक तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक दाखवायचं आहे आणि बॅलन्स शीट एक दाखवायची. तर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समोरच आहे. प्रॉफिट अँड लॉस वरती एंटर केलं, डिटेलमध्ये बघितलं तर इथे कंपनी सध्या आपली प्रॉफिटमध्ये दिसते 46,645. आणि डेबिट साईडला काय काय, परचेस अकाउंट आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे, रिपेअर्स अँड मेंटेनन्स आहे. आणि इन्कम साईडला काय काय दिसतंय, 600 रुपयाचा सेल आहे, 1 लाख रुपये ट्युशन फीस घेतली होती आणि आपल्याकडे 19,000चा क्लोजिंग स्टॉक पडलेला आहे, म्हणून तो क्लोजिंग स्टॉक. तर अशा पद्धतीने हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. त्याचप्रमाणे ही बॅलन्स शीट दिसते इथे, हे बॅलन्स शीट इथे तुम्ही बघू शकता. ऑटोमॅटिकली रिपोर्ट तयार होतात. हे एक टॅलीची ब्युटी आहे. तर दिस इज फ्रॉम माय साइड. जर तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर विचारू शकता. बेसिक एक अकाउंटिंग करता एवढंच नॉलेज तुम्हाला गरजेचं आहे, जिथे याच्यामध्ये बघा आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे किंवा एका दिवसामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर होत नाही. याच्यात टॅक्सेशनचा पार्ट आपण घेतलेला नाहीये आणि तो एका दिवसामध्ये म्हणजे त्याला थोडा जास्त टाइम द्यावा लागेल आपल्याला. म्हणून जीएसटीचा एक पार्ट आपण घेऊ. जर भविष्यामध्ये कधी टाइम मिळाला तर जीएसटीचा पण एक सेक्शन घेऊ आपण. कारण की आता माझ्याकडनं एवढंच. थँक्यू. परत एकदा सर्वांचा आभार. डिपार्टमेंट ऑफ कॉमर्सचं आणि महाविद्यालयाचे आभार, मला संधी दिली. अजून तुम्हाला विचारायचं असेल तर विचारू शकता. विद्यार्थी मित्र, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता सरांना. समाधान सर. सोटम सरांना घ्या. सोटम सर थोडं इन्व्हेंटरी संजय सोटम सर मॅनेजमेंट डीप सांगितलं तर बरं होईल, जेणेकरून आम्हाला फायदा होऊ शकतो इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचा. डीप म्हणजे तुम्हाला कॉलेजचे मेंटेन करायचं ना समाधान सर, कॉलेज स्टोअर मेंटेन करायचं. स्टोअर स्टोअर करतात म्हणताय ना? हो हो. स्टोअर मेंटेनन्स करता सर बेसिक एंट्री जी दाखवली तुम्हाला, परचेस आणि स्टॉक ट्रान्सफर, याच्यापेक्षा डिटेलमध्ये तुम्हाला कन्झ्युमरच्या एंट्री करावं लागतात. त्याला आपल्याला टाइम द्यावा लागेल सर, म्हणजे याच्यामध्ये कव्हर होणार नाही. तुम्हाला मी एक एंट्री दाखवतो तरी पण एक एंट्री
जसं तुम्ही प्रश्न विचारा मला कोणती एंट्री सांगायची त्याच्या प्रमाणे सांगतो मी तुम्हाला. जसं आता आपण माल खरेदी केला आणि डिपार्टमेंटला ट्रान्सफर केला. सर आपण मेन लोकेशन वरून कॉमर्स डिपार्टमेंटला ती एंट्री ट्रान्सफर करून टाकली, म्हणजे आपला स्टॉक आयटम दुसऱ्या ठिकाणावर स्टॉक झाला तो. हो हो. म्हणजे आपला एका स्टॉक मधून गेला आणि दुसऱ्या स्टॉक मध्ये जमा झाला. आपल्याला त्याला फायनल काय म्हटले ते युटिलाइज झालंय असं दाखवायचं आपल्याला. ते स्टॉक मेंटेन झाला तिकडे असं नाही दाखवता येत. म्हणजे डिपार्टमेंट ऑफ कॉमर्सला गेला असं नाही पाहिजे का? नाही, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्सला गेलं परंतु ते युटिलाइज झालेलं आहे तिथं. ते स्टॉक मेंटेन नाही झाला. आपल्याला असं दाखवता येत असतं का त्याच्यात? म्हणजे आता काय होतंय आपलं मेन गोडाऊनला गेलं थोडक्यात, पण ते कॉमर्स डिपार्टमेंट गोडाऊन नाही आहे ना सर. आम्ही कॉलेजमध्ये आहोत तर म्हणजे आम्ही कसं युटिलाइज करायचं? त्याला गोडाऊन जरी शब्द असला तरी त्याला तुम्ही ऍज अ डिपार्टमेंट म्हणून क्रिएट करा. तुम्हाला अजून दाखवतो की रिपोर्ट इथे गोडाऊनचा डिस्प्ले मध्ये जायचं. डिस्प्ले मध्ये स्टेटमेंट ऑफ इन्व्हेंटरी आहे याच्यात गोडाऊन्स आहेत. आता इथे मी गोडाऊन मध्ये एंटर केलं प्रायमरी तर मला बघा स्टेशनरी 2 ठिकाणी दिसते. त्याच्या खाली काय A4 रिम आहेत. तर मेन लोकेशनला म्हणजे तुमच्या स्टोअरला किती आहेत? पेपर रिम 96 आणि कॉमर्स डिपार्टमेंटला किती पडलेले आहेत? 2 पडलेले आहेत असं दिसतं. तुम्हाला असं नको का? नाही, आता कारण म्हणजे आमचं काय होतंय स्टॉक समजा मेन याच्यावरून निघाला आणि कॉमर्सला गेला तिथे तो स्टॉकच जनरेट झाला आणखी कॉमर्स डिपार्टमेंटला. हा तुम्हाला कॉमर्स डिपार्टमेंट मधून पण तो तिथे दिसला नाही पाहिजे. बरोबर आहे असं. म्हणजे आज जर आम्ही रिपोर्ट काढला कॉमर्स डिपार्टमेंटला एवढी सेव्हिंग आहे आमची थोडक्यात असंच दिसतं. एवढं ट्रान्सफर झालेलं आहे. हो, पण ते ट्रान्सफर आहे पण ते तिथे युटिलाइज झालेलं आहे. आपल्याला असं दिसायला पाहिजे. त्यांना असं म्हणायचे सर आता पेपर रिम जर दिली आम्हाला कॉमर्स डिपार्टमेंट वापरली, कॉमर्स डिपार्टमेंट वापरली, आता तो स्टॉक तिथे नाहीये, युटिलाइज झाला. बर, मग मला एक प्रश्न विचारायचा. त्याच्या 2 पद्धतीने मेंटेन करता येतो. पहिली पद्धत अशी आहे की कॉमर्स डिपार्टमेंटला ट्रान्सफर केल्यानंतर तिथून एक युटिलाइज केल्याची एंट्री करावी लागते. ही एक पद्धत आहे. आणि दुसरी एक पद्धत आहे की तुम्ही फक्त ट्रान्सफर करा, मग तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंटला किती स्टॉक पडलेला आहे त्याचा रेकॉर्ड नाही मिळणार. कसं पाहिजे? 2 पद्धती. बरोबर आहे. कोणतं पाहिजे? मी दोन्ही दाखवतो. आता ही पद्धत काय आहे सध्याची की तुम्ही कॉमर्सला किती स्टॉक पडलेला आहे ते पण दिसतोय. फॉर एक्झाम्पल कॉमर्सने युटिलाइज केलं, मला वाटतं कॉलेजमध्ये तसं शक्य होणार नाही कारण की युटिलाइज केल्यानंतरची एंट्री काही होत नाही. दाखवून देतो मी. आता हे स्टॉक जर्नल जे आहे ना त्याच्यामध्येच काय करायचं, पेपर रिंग घेतल्या, कॉमर्स डिपार्टमेंट घेतलं आणि इथे 2 टाकून दिलं. एका साईडलाच एंट्री केली, फक्त सेव्ह करून टाकलं. ते गेला. आता मी त्या रिपोर्टला जर गेलो गोडाऊनच्या तर इथे नाही येते स्टॉक. कॉमर्स डिपार्टमेंटला काहीच नाही राहिलं. आता त्यांनी वापरून टाकलं ते. अशी एक एंट्री केली. असं पाहिजे का? मग कॉमर्स डिपार्टमेंटला आपण कुठले आयटम ट्रान्सफर केले तर त्याचा रिपोर्ट जनरेट होईल का नंतर? मग पुन्हा हे काय गोडाऊन वाईज दिसतं ना. काय कॉमर्स डिपार्टमेंटला एंटर मारलं का त्याची हिस्ट्री येते पूर्ण. अच्छा, इथं जरी नील दिसलं कॉमर्स डिपार्टमेंट तरी त्याच्या आतमध्ये त्याचा रिपोर्ट जनरेट होतो. हो, त्याच्या इथे ऑप्शन आहे ना. इथे काय करायचं, इथे ऑप्शन आहे इनवर्ड आउटवर्ड. इनवर्ड आउटवर्डला येस केलं की दिसलं बघा. 2 आले होते, त्यांनी 2 वापरून टाकले. ओके, म्हणून 0 आहे. ओके, ठीक आहे सर. ओके, थँक्यू. ओके. अजून संजय छोटम सर. छोटम सर विचारा प्लीज. माईक अनम्यूट करा. माईक अनम्यूट करा तुमचा. जर आपण जीएसटी आणि टॅक्सेशनवर एक जर व्याख्यान ठेवलं सरांचं तर खूपच छान होईल. अच्छा, येस काहीच हरकत नाही. आपण काय करूया, पुरी सरांना आपण एक विनंती करूया आणि स्पेशल नॉन टीचिंग स्टाफ आणि आपलं अकाउंट डिपार्टमेंट यासाठी एक वेगळं वर्कशॉप आपण अरेंज करूया.
जरूर जरूर. आणि प्रशासनाला पण आपण त्या संदर्भात विनंती करूया की जसं आज त्यांनी आपल्यावर प्रेम करून छान आपल्याला दिलेलं आहे, तर तसंच त्यांनी पुन्हा थोडंसं प्रेमाची एक्सपांड करून पुन्हा आम्हाला देण्याची आपण त्यांना विनंती करूया. जरूर जरूर. खूपच छान माहिती मिळाली. नाही, त्यांच्याकडनं खूप बाकी सगळ्यांचं समाधान झालं तुमचा का? प्रश्न आहे काही? त्यांना काही प्रश्न आहेत समाधान शिजवा. बोला, आपण माईक अनम्यूट करा. समाधान, तुमचा माईक अनम्यूट करा. हॅलो. ओके ओके, गो अहेड. बोला बोला आपण समाधान. सर बोललोय मी, झालं माझं बोलणं त्यांच्याशी. माझ्या शंकेचं निरीक्षण झालं त्यांच्याकडून. ओके ओके. संजय वाणेगावकर झालंय का, ते बोलले का? हो सर. ओके. सर आपण समोर जायचं. माझे सर पुढे जाऊया. हो हो. येस. यस यस. धन्यवाद सर. डॉक्टर निकम सरांना अशी विनंती करतो की साहेब सर बोलतायत, बोलतायत. साहेब बोलतायत, पारकर साहेबांना Yes, सर बोलतायत. ते संजयचा हँड रेज दिसत होता म्हणून मी म्हणलो. येस सर, ते तुमचे हँड डाऊन करून घ्या. समाधान सर. सरांचा हात दिसते समोर घ्या. नाही नाही, झालं, बोललोय. आता तुम्ही प्रोसीड करा पुढे. निकम सर. सरांकडे द्या पुढचे आभारासाठी. येस सर, थँक्यू व्हेरी मच. आज आपण टॅली वर्कशॉप फॉर नॉन टीचिंग स्टाफ आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलं होतं. त्यामध्ये माझे मित्र डॉक्टर लक्ष्मीकांत पुरी सर यांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलंय. सर्वात पहिले तर मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम एन सरनाईक सर यांनी ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली की ज्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांसाठी अशा विविध प्रकारचे कार्यक्रम राबवतो आणि निश्चित त्यांच्या प्रोत्साहनामुळं असे कार्यक्रम घेण्याची शक्ती आम्हाला मिळते. त्यामुळं माननीय प्राचार्य मधून सरनाईक सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच लक्ष्मण पुरी सर यांनीही आम्हाला वेळ दिला आणि विद्यार्थ्यांशी टू वे कम्युनिकेशन म्हणजे प्रश्न उत्तराचा तास घेऊन अतिशय व्यवस्थितरित्या विद्यार्थ्यांना टॅली आणि तसेच आमचे कर्मचारी जे आहेत त्यांच्याही शंकेचं निराकरण केलं. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर वैशाली बागुल मॅडम, डॉक्टर बी टी पवार सर, विभाग प्रमुख डॉक्टर संदीप गायकवाड सर, माझे सहकारी अंकुश पाडळे सर यांनी अतिशय उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन केलं. त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि तुम्ही सर्व विद्यार्थी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ, प्रशासकीय कर्मचारी यांनीही अतिशय व्यवस्थितरित्या हा वर्कशॉप अटेंड केला. त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. आणि सर्वांचे मनपूर्वक आभार मानून पुन्हा एकदा पुरी सरांना विनंती करतो की आपण एक चांगलं वर्कशॉप प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी डिटेलमध्ये, स्पेशली शैक्षणिक संस्थांसाठी ज्या ज्या एंट्री असतात, स्टोअरसाठी ज्या एंट्री असतात त्या आपण निश्चित पुढं लवकरच घेऊया. जर आपल्याला घेता आलं तर आपण ऑफलाईन डायरेक्टली प्रॅक्टिकली सभागृहामध्ये असा कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर मी गायकवाड सरांना विनंती करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपले व्हिडिओ ऑन करा. गायकवाड सर ती स्क्रीन शेअर करा आपली आणि आपण एक फोटो घेऊया. सेल्फी ऑन लॅपटॉप यासाठी मी विनंती करतो. सर बिलकुल सर, बिलकुल प्लीज. आणि सर्वांनी व्हिडिओ हे करा, ऑन करा. सर्व विद्यार्थी. आकाश. सर्व विद्यार्थी नॉन टीचिंग स्टाफला विनंती करतो पुन्हा एकदा की आपले व्हिडिओ अनम्यूट करा.
स्क्रीन शेअरिंग झाली की आपण एक फोटो घेऊया. निकम सर, स्क्रीन शेअर करताना फोटो नाही येणार सगळ्यांचा, असा घ्यावा लागेल आपल्याला. नाही चालेल सर, साईडला घेऊ आपण ते. या असा घेतो, एक स्क्रीन शेअर करून घेऊया. येस येस, असं एक येस. तर स्क्रीन शेअरिंग करत घेऊया. आपलं बॅनर जर असेल तर मग ते डिस्प्ले केलं. आपण जे बॅनर बनवलेलं आहे त्याच्यावर यस सर, डिस्प्ले होत आहे. ओके, डन सर. यस सर, यस सर. 1 minute प्लीज. ओके सर, थँक्यू सो मच. तर आपण धन्यवाद. ओके, थँक्यू. मीटिंग लिव्ह करूया. ओके, थँक्यू. पुढे गायकवाड सर, रेकॉर्डिंग स्टॉप करून मीटिंग हो, रेकॉर्डिंग स्टॉप करतो. येस येस. धन्यवाद सगळ्यांचे.